हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता, जशी आहे तशी, अध्याय नंबर 4, ज्ञान कर्म संन्यास योग. Recording in progress. आणि या अध्यायामध्ये आपण आतापर्यंत श्लोक नंबर 10 पर्यंत कव्हर केलेला आहे. आणि आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 10 मध्ये कन्क्लूड केलं होतं की आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याकरता 3 प्रकारचे अडथळे असतात. वीत, राग, भय. वीत म्हणजे मुक्त होणे, राग, भय आणि क्रोध. हे 3 प्रकारचे ऑब्स्टॅकल्स आहेत स्पिरिच्युअल लाईफ मध्ये आपल्याकरता. ते आपण विस्तारामध्ये बघितले होते की कशा प्रकारे आपण राग म्हणजे आसक्ती, भय म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये पुन्हा पर्सनल रिलेशनशिप बनवणे, बनवायला घाबरणे. कारण भौतिक जगामध्ये रिलेशनशिप मध्ये फ्रस्ट्रेशन आल्यामुळे मग स्पिरिच्युअल रिलेशनशिप पण त्यांना वाटते की असेच असतील. आणि तिसरी गोष्ट क्रोध, की एका कन्क्लुजन वरती न पोहोचता आल्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये फ्रस्ट्रेशन येणे की नक्की खरं काय आहे, राईट, लाईक दॅट. तर मग आतापर्यंत आपण ह्या चॅप्टरची कनेक्शन मागच्या चॅप्टर पासून येते, अध्याय नंबर 3 पासून. एवं बुद्ध्वा परम बुद्धे संस्तभ्य आत्मानं आत्मना जही शत्रु महाबाहो कामरूप दुरासदम. 3.43 मध्ये भगवंतांनी सांगितलं होतं की तू जो काम आहे याच्यावरती विजय प्राप्त कर बुद्धीद्वारे, आध्यात्मिक बुद्धीद्वारे. आणि मग 4थ्या अध्यायाची सुरुवात भगवंतांनी केली की ही बुद्धी, हे ज्ञान मी सूर्यदेवाला अगोदर दिलं होतं. त्यानंतर भगवंत म्हटले की अशा प्रकारे हे ज्ञान मी तुला पुन्हा देत आहे, कारण काळाच्या ओघामध्ये हे ज्ञान नष्ट झालेलं आहे. मग अर्जुन म्हटला की हे ज्ञान तुम्ही सूर्यदेवाला दिलेलं आहे, तर मग मला कसं आठवत नाही, मी पण तुमच्यासोबत होतो आणि सूर्यदेव तुमच्यापेक्षा सिनियर आहेत, हे कसं काय. मग भगवंतांनी म्हटलं की आपण अनेक जन्म घेतलेले आहेत. मग भगवंतांनी श्लोक नंबर बेसिकली 5 पासून सांगायला सुरुवात केली टिल श्लोक नंबर 9 पर्यंत आपल्याबद्दल माहिती, भगवंतांबद्दल, की मी कोण आहे, मी कुठनं येतो आणि या जगामध्ये माझा आल्यावरती कर्तव्य रोल काय आहे, राईट. आणि मग 9व्या श्लोकात भगवंतांनी कन्क्लूड केलं होतं जन्म कर्माचे मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वता तत्या देहम पुनर्जन्म नैती मामेती स्वअर्जुना. जो अशा प्रकारे माझा जन्म आणि कर्म यांना समजतो तो या भौतिक जगातून मुक्त होऊ शकतो, राईट. आणि जो मला समजू शकत नाही तो या जगात बद्ध होतो. आणि मग तो समजण्याकरता आपल्याला आध्यात्मिक बेसिकली जीवनाची अभ्यास करावे लागते, राईट. चॅन्टिंग करावं लागतं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भक्ती करावी लागते. मग त्याच्याकरता अडथळे काय आहेत ते श्लोक नंबर 10 मध्ये दिले होते. त्यानंतर मग श्लोक नंबर जेव्हा 11 चालू होतो तेव्हा भगवंत आता इथं नवीन सेक्शन चालू होईल. श्लोक नंबर 1 ते 10 हा एक सेक्शन होता भगवंतांबद्दल दिव्य ज्ञान आणि भगवंत या जगामध्ये का येतात आणि कशा प्रकारे धर्माची स्थापना करतात. आता दुसरा सेक्शन आहे नवीन, श्लोक नंबर 11 ते 15. 11, 12, 13, 14, 15 5 श्लोकांचा आज आपण हा कव्हर करणार आहोत, राईट. याच्यामध्ये भगवंतांबद्दल अजून फर्दर माहिती आहे, अजून परत डेप्थ मध्ये. आणि मग इथे श्लोक नंबर 15 मध्ये भगवंत आपल्याबद्दल जी माहिती देत होते त्याला पूर्ण करतील. आणि श्लोक नंबर 16 पासून पुन्हा मग 3ऱ्या अध्यायामध्ये जे कर्मयोगाचं विवेचन चालू होतं बिफोर 3.35 ते पुन्हा रिझ्यूम होईल श्लोक नंबर 16 पासून, राईट. मग आता जेव्हा भगवंतांनी माहिती दिली आपल्याबद्दल की मी कोण आहे, कसा आहे आणि कुठनं येतो, आणि या जगामध्ये जर तुम्ही माझी भक्ती केली तर माझ्याकडे येऊ शकता आणि नाही केली तर तुम्ही या जगातच राहून जाल, राईट. मग आता असा अर्जुनाचा प्रश्न असेल, से फॉर एक्झाम्पल श्लोक नंबर हा झाल्यानंतर श्लोक नंबर 10 नंतर अर्जुनाचा असा प्रश्न असू शकतो की या जगामध्ये तुम्ही आता सांगितलं व्यवस्थित की मी या जगात येतो, अवतार घेतो आणि मी सगळ्यांना माझ्याकडे आकर्षित करायचा प्रयत्न करतो, राईट. श्लोक नंबर 8, 9, 10 या 3 श्लोकांमध्ये, 7, 8, 9 या 3 श्लोकांमध्ये की मी या जगातून तुम्हाला आकर्षित करायचा प्रयत्न करतो.
पण आपल्याला दिसेल की या जगामध्ये सगळेच भगवंताकडे आकर्षित होत नाहीत, राईट. आणि आकर्षित जरी झाले तरी पण 10व्या श्लोक मध्ये दिलेली माहिती आहे मागच्या वेळेला आपण, की आकर्षित होऊन सुद्धा किती चॅलेंजेस असतात, यु नो. आणि त्याचा विस्तार म्हणजे श्रीमद भागवतम आहे. तुम्ही जर श्लोक नंबर 10 स्टडी करायला गेला तर भागवतमचा 9वा स्कंद कधी उचललात तुम्ही तर तुम्हाला दिसेल भागवतच्या 9व्या स्कंदामध्ये दिलेल्या सगळ्या विस्तारामध्ये. 5व्या स्कंदामध्ये दिलेले भरत महाराज, 6व्या स्कंदामध्ये अजामिलची स्टोरी आहे, राईट. भरत महाराज आसक्तीमुळे या जगात पुढे जाऊ शकले नाही, राग, राईट. अजामिल पुन्हा राग. त्यानंतर तुम्हाला दिसेल 5वा स्कंद जेव्हा चालू होतो, ऍक्च्युली 5व्या स्कंदामध्ये जे वर्णन आहे विश्वाचं, युनिव्हर्स या, तिथे आपल्या सगळ्यांना मग राग, भय आणि क्रोध, राग, भय आणि क्रोध यातला कुठला आयटम आपल्याला भेटेल तिथे, कुठल्या याची फेस करणार आपण 5व्या स्कंदामध्ये जेव्हा विश्वाचं स्ट्रक्चर सांगण्यात येईल तेव्हा तिथे तुम्हाला रागचा प्रॉब्लेम येणार नाही, आसक्तीचा, भय पण येणार नाही, पण तुम्हाला क्रोध येईल. क्रोध येईल. तुम्ही म्हणाल की अरे हमने भूगोल में ऐसा पढ़ा हुआ है, हमारे जो स्कूल कॉलेज की भूगोल और इस एस्ट्रोनॉमी जो इस दुनिया का है, लेकिन भागवत कुछ और बोल रहा है ना. तुम्ही म्हणाल की इथे मनुष्य चंद्रावर जायचा प्रयत्न करतोय आणि चंद्रावर जाऊन पण आला. आणि भागवतमध्ये आणि गीतेमध्ये लिहिलेलं आहे कि उन लोगों पे आप जा ही नहीं सकते, क्योंकि उधर जाने के लिए मशीन नहीं लगता है, मशीन से नहीं जा सकते उधर आप, उधर जाने के लिए पुण्य लगता है. तो पुण्य का फैक्ट्री किसने खोला है? किसी गवर्नमेंट ने पुण्य का फैक्ट्री खोला है क्या? उगड़ले का कुठल्या कंपनी ने? इस स्वर्ग में जाना है तो मैं टिकट बना रहा हूं आप लोगों का, ठीक है, यहाँ पे आइए, यहाँ बैठिए, मैं आपको विधि बताता हूँ. प्रभुपादांनी पुस्तक लिहिलं होतं ना, इझी जर्नी टू अदर प्लॅनेट्स, इतर ग्रहांचा सुगम प्रवास. बेसिकली काय आहे, इस्कॉन ने फैक्ट्री खोल लेली है, चलो किसको जाना है चांद पे, आ जाओ इधर, यहाँ बैठो, थोड़ा जपो हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तो ऑफकोर्स हम हरे कृष्णा जप के चांद पे नहीं जाना है हमको, पण हरे कृष्णा जपता जपता जर आपण असा विचार केला की इस जगत में भोग लेना है मुझे, तो चांद पे जाओगे पक्का, है ना. प्रभुपाद म्हणायचे की मेरे शिष्यों में से बहुत सारे शिष्य स्वर्ग में जाएंगे. तो पता नहीं हम में से कितने लोगों का नंबर लगा हुआ है. बोले ऊपर गोलोक वैकुंठ में बहुत ही कम जाने वाले हैं, तो वो इव्हेंच्युअली जाएंगे धीरे धीरे, बट जोपर्यंत आपण स्वतःला प्युरिफाय करत नाही तोपर्यंत संभावना कमीच आहे. मग लाईक दॅट इथे मग अर्जुन विचारेल की अच्छा सब लोग सरेंडर क्यों, आपने तो इतना बताया, आप खुद प्रयास करते, लेकिन सब लोग आपके पास क्यों नहीं आते, सब आपसे आकर्षित क्यों नहीं होते, मग आता भगवंताने तर सांगितलं 10व्या श्लोकामध्ये की बाबा क्यों नहीं आते, क्योंकि ये प्रॉब्लम है, राग, भय और क्रोध. और इसके भी आगे जिसका जो भाव रहेगा उस भाव के अनुसार मैं तो तैयार हूं. भगवंत म्हणतात की मी तर रेडी आहे कधी पण, मैंने अपने दरवाजे बंद नहीं किए घर के, मैंने दरवाजा खोल के रखा है. इस्कॉन मंदिर का दरवाजा खुला है ना, जो भी आप मंदिर में आना चाहते हो, मतलब ऑफकोर्स दर्शन टाइमिंग जेव्हा ओपन असेल तेव्हा, रात्री 1ला आला तर दरवाजा बंद असेल, सिक्युरिटी तुम्हाला अडून ठेवल. तुम्ही अरे लेक्चर में तो कहा था गीता में जब भी आओ दरवाजा खुला है, ऐसा नहीं. कृष्णा इज देयर विद इन आवर हार्ट 24/7 इंटू 365 इंटू 100 इयर्स तुम्ही जेवढे किंवा इटर्निटी. मग भगवंत आता इथे एक नवीन कॉन्सेप्ट नवीन मुद्दा मांडतील कि जिस प्रकार जो भाव लेकर आप आएंगे उस प्रकार आप मेरे पास आ सकते हैं, राइट. मैं तो अपनी तरफ से पूरा तैयार हूं. वाचा श्लोक नंबर 11, गोपीगण माताजी वाचा श्लोक नंबर 11. हरे कृष्णा. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं, मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. हरे कृष्ण. येस, राईट. आता भगवंत इथे म्हणतात कि जो जिस भाव से मुझे शरण आएगा उस भाव से मुझे प्राप्त करेगा. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे कि माझ्याकडनं तर मी ओपन है, बट अभी आपके ऊपर निर्भर करता है कि आप जब मेरी तरफ बढ़ रहे हो. मग आता तुम्ही असं म्हणाल की अरे सब लोग थोड़ी, अर्जुन का प्रश्न तो कुछ अलग ही था,
अर्जुन पूछ रहा था कि सब आपकी तरफ क्यों नहीं आते, लेकिन कृष्ण बोल रहे हैं कि सब मेरी तरफ ही आते हैं, लेकिन जिस भाव से आते हैं उसी भाव से मेरे को प्राप्त होते हैं। असं का? कारण ऍक्च्युली ह्या जगामध्ये किंवा आपले एक्झिस्टन्स मध्ये कृष्ण शिवाय आपली कुठली गतीच नाहीये, है ना। प्रभुपाद नेहमी म्हणायचे की अगर हम माया की सेवा कर रहे हैं तो हम कृष्ण की इनडायरेक्टली सेवा कर रहे हैं, अगर कृष्ण की सेवा कर रहे हैं तो डायरेक्टली कर रहे हैं। अल्टीमेटली इस संसार में कृष्ण तत्व के अलावा कुछ है ही नहीं। माया भी कृष्ण की शक्ती आहे, कृष्ण स्वयं तर कृष्ण ही आहे। म्हणजे मायाची पण जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा पण आपण सेवाच करतो। आपली वैधानिक स्थिती कधी चेंज होत नाही जगामध्ये। मी सेवक आहे ना, मी सेवकच राहणार, मी मालक कधी बनू शकत नाही। मी नोकर आहे तर नोकरच राहणार आयुष्यभर। याच्यात दुखी व्हायचं कारण नाहीये। तो म्हणाल कि बॉस कब बनेंगे हम बॉस कभी बन ही नहीं सकते, क्योंकि हमारा कॉन्स्टिट्यूशनल पोजीशन है दास। तो अभी अगर हम दास हैं तो आप बोलेंगे कि लेकिन मैंने देखा है जिंदगी में कि मजा तो केवल बॉस बनने के बाद ही आता है। मैं ऐसा नहीं है, स्पिरिचुअल लाइफ इज टोटली डिफरंट, है ना। प्रभुपाद जेव्हा लोक डिबेट करायचे तेव्हा प्रभुपाद म्हणायचे, यू नो, पीपल वॉन्ट टू बिकम गॉड आणि हियर गॉड वॉन्ट्स टू बिकम, यू नो, सर्वेंट ऑफ डिवोटीज। लोक काय करतात जगात, मला भगवान बनायचं, है ना। आणि भगवंत काय म्हणतात, मुझे मेरे भक्तों का सेवक बनना है ना। आणि मग आता आपल्याला मग ह्याच्यापेक्षा बेटर पोझिशन कुठे भेटणार? जर भगवंत आपले सेवक बनले, आता कुरुक्षेत्र युद्धभूमीमध्ये कृष्ण अर्जुनाचे सेवक बनलेत ना, मग भक्त ऍक्च्युअली श्रेष्ठ पोझिशनला आहे की भक्त भगवंत आहेत, यू नो। टेक्निकली, शास्त्रिकली, सिद्धांत वाईज भगवंत इज दी अल्टिमेट रियालिटी। पण भक्त जो आहे तो आपल्या प्रेमाने काय करतो, भगवंतांना जिंकून घेतो, राईट। म्हणून मग आता इथे भगवंत म्हणतात की ऍक्च्युअली सगळेच माझ्याकडे येत आहेत, यु नो। हे कसं आहे की, यु नो, आतापर्यंत कसं झालंय की गीतेमध्ये हा कॉन्सेप्ट तुम्ही बघितलाय। फॉर एक्झाम्पल श्लोक नंबर 2 आणि 3 अध्यायामध्ये तुम्ही बघितला असेल, यु नो, 2.61 आणि 3.30 या दोन श्लोकांनंतर तुम्ही रेफर करा ते श्लोक। 2.61 युक्त असे तर मत्पर, तो श्लोक आहे 2.61। भगवंत 2.61 आणि 3.30 तिथे भगवंत सांगत होते स्वतःला रेफर करून कि कैसे आपको मेरी भक्ति करनी चाहिए। अगर इस संसार के काम क्रोध लोभ मोह से दूर होना है तो आपको कैसे मेरी भक्ति करनी चाहिए, राईट। पण आता पहिल्यांदा भगवंत सांगतायत या अध्यायामध्ये, जे आपण बघितलं आता जस्ट बिफोर या अगोदरच्या श्लोकांमध्ये, श्लोक नंबर 7, 8, 9, कि एक होता है मैं आपको कहता हूं कि आप मेरे पास कैसे आएंगे, राइट। समजा से फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणाला सांगायचं असेल की तुम्ही माझ्याकडे कसं येऊ शकता, है ना। आपण कधी कधी ऍड्रेस पाठवतो की तुम्ही माझ्याकडे कसं येऊ शकता, हा ऍड्रेस आहे। पण मला वाटतं कि अरे इतने से काम नहीं होगा, मैं केवल एड्रेस दूंगा तो एड्रेस पे शायद पहुंच नहीं पाएगा। मैं खुद रास्ते पे जाता हूँ और ढूंढने के लिए जाता हूँ, और मैं खुद गाडी बुक करके देता हूँ, है ना। कधी कधी आम्ही जातो कुणाकडे प्रोग्रामला, तर ते लोक आम्हाला गाडी बुक करून देतात। आम्ही म्हणतो नाही ना, आम्ही येऊ ना, तुम्ही ऍड्रेस दिलाय ना। ते म्हणतात नाही ब्रोजी, तुम्ही ऍड्रेस चुकाल, है ना। आम्ही तुम्हाला गाडी, मग ते स्वतः गाडी बुक करून देतात, त्याचं सगळं पाठवतात डिटेल, मग ती गाडी दरवाज्यावरती थेट घ्यायला येते। मग कसं होतं, सोपं पडतं की नाही। आपण स्वतःहून जाण्यापेक्षा ते तर भगवंताने इन्व्हाइट केलेलेच आहे, पण भगवंत स्वतःहून येतात आणि म्हणतात की मैं आपको लेके जाऊंगा, राईट। मग त्याच प्रकारे इथे असं झालेलं आता गीतेमध्ये पहिल्यांदा की आतापर्यंत आपण बघत आलोय की भक्तीमध्ये आणि लोक असंच म्हणतात कि भगवान कहते हैं कि मेरे पास आओ, है ना। लेकिन बहुत मुश्किल है भगवान के पास जाना। लेकिन पहली बार गीता में भगवान कह रहे हैं कि मैं जब आपको कहता हूं मेरे पास आओ, लेकिन साथ में मैं आपको अपनी तरफ से खुद प्रयास कर रहा हूं कि मेरे पास कैसे पहुंचोगे आप। इसलिए मैं खुद अवतार लेता हूं, अपने अनेक अनेक लीलाएं करता हूं, मेरे भक्तों को भेजता हूं, भगवत गीता छोड़ देता हूं, शास्त्र भेजता हूं, इस्कॉन जैसी संस्था बनाता हूं, क्या क्या नहीं कर रहा हूं मैं आपके लिए। आप देख रहे हैं? नहीं देख रहे। लोक बघत नाही, लोक बोंबा करतात, आडावाडा करतात। देव या जगामध्ये सगळं दुःख दिले, मला संसारामध्ये कष्ट दिले, हे झालंय आणि ते झालंय, असं झालं आणि तसं झालंय, मला काय हे नको, मी आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेटेड आहे, आय एम टोटली फिनिश्ड। कशाला फिनिश्ड? इस्कॉन मंदिर आहेत ना एवढी मोठी मोठी बनवली, कशा करता बनवली इस्कॉन मंदिर? भगवद्गीता एवढ्या
प्रति छापून विश्वभर वाटल्या जातात, कशा करता वाटल्या जात आहेत? एवढं सगळं भक्तांचा संघ आहे, कशा करताय? भगवंताने स्वतःला एक्सटेंड केलेलं आहे कि मैं आपको मार्ग दिखाता हूं, मेरे तरफ कैसे आओगे. खाली मैं ये नहीं बोलो की मेरी तरफ आओ. सो दिस इज न्यू डायमेन्शन इन भगवद्गीता. आणि हे आता ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही 7व्या अध्यायाला चालू कराल तेव्हा आणखीन क्लिअर आणि जास्त म्हणजे दिसत जाईल तुम्हाला की भगवंत किती स्वतःला एक्सटेंड करतायत. मेरे पास कैसे आओगे, मैं खुद लेने के लिए आया हूं आपको. आणि त्याच्याहूनही आता हे तर गीतेमध्ये आहे, श्री चैतन्य महाप्रभूंचा जो अवतार झाला तो तर डायरेक्ट भगवंत म्हणजे डायरेक्ट तुमच्या घरामध्ये येऊन बसले. नाही आपको चलना है मेरे साथ, चलना ही आहे. कधी कधी कसं असतं ना, ते तुमचे पाहुणे असतात, काही पाहुणे काय म्हणतात त्याला, पाहुणे किंवा कोणी तुमचा मित्र असेल किंवा आता त्यांना समजा कुठे तुम्हाला घेऊन जायचं असेल पिकनिकला किंवा कुठे सिनेमा बघायला जाऊ नका, म्हणजे उदाहरण देतोय किंवा कुठे मंदिरात जायचं असेल ते कसं करतात, ते असं नाही म्हणत ठीक आहे तुम्ही या आम्ही निघतो, नाही तुम्ही याच आमच्या सोबतच या तुम्ही. ते हात पाय सगळं तुम्ही धरून ठेवतील, म्हणजे जिद्द करून बसतात ते. मग आता काय करणार, जावंच लागेल ना. तसे चैतन्य महाप्रभू आहेत की आपल्या कोणाला भक्ती नकोय, पण महाप्रभू म्हणतात नाही मला तुला जबरदस्ती द्यायचीच आहे, तुला नको असेल तरी पण मला द्यायचीच आहे. तो अवतार आहे भगवंतांचा. म्हणजे अजूनही म्हणजे भगवद्गीता आता आज 5000 वर्षापूर्वी भगवंतांनी सांगितली, पण भगवद्गीता सांगितल्यानंतर भगवंतांना कळलं की अरे ये तो बहुत कठिन है, लोग इतना कुछ देने के बाद, मैं खुद उतरने के बाद अवतार लेकर फिर भी ये लोग शरण नहीं आ पाएंगे मेरे को, चलो इनके लिए मैं क्या करता हूँ और एक अवतार लेता हूँ. डायरेक्ट गौरनीता है. और इससे भी कृपाशाली ज्यादा तो नित्यानंद प्रभु, उससे भी कृपाशाली उनके पार्षद, उससे भी कृपाशाली प्रभुपाद, त्याच्याहून कृपाशाली त्यांचे अनुयायी. किती एक्सटेंड करायचं भगवंताने, है ना. एवढं सगळं झालं सुद्धा जर आपण जर भगवंताकडे गेलो नाही मग त्यात आपली चूक आहे. राईट. सो कृष्ण भगवंत इथे सांगतायत ये यथा माम प्रपद्यन्ते, राईट, ताम तथैव भजाम्यहम्. ज्याप्रमाणे ते मला शरण येणार त्याप्रमाणे मी त्याला फळ देणार. राईट. हे पार्थ मी आपल्या परीने सगळी तयारी केलेली आहे. राईट. आणि इथे तुम्हाला दिसेल स्पेशली हा शब्द वापरलेला पहिल्यांदा प्रपद्यन्ते. प्रपद्यन्ते म्हणजे बेसिकली शरण येणे, है ना. शरण हा शब्द फार महत्वाचा आहे. राईट. कारण याच्या अगोदर शब्द आला नाहीये आणि तुम्हाला डायरेक्टली नंतर तो 18.66 मध्ये येणार, है ना, शरण. आणि मध्ये 7व्या अध्यायामध्ये पण येईल, दैवीशी गुणमयी मम माया दुरत्तया मामय प्रपद्यन्ते मायम एताम तरन्ते. तिथे पण तुम्हाला येईल. आता भगवंताने शब्द इंट्रोड्यूस केलाय. सी बघा हा सेक्शन आहे कर्मयोगाचा, पण तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये भक्तीचे किती किती एलिमेंट्स आहेत, है ना. आणि हळूहळू भगवंत आपल्याला भक्तीच्या ह्याच्यावरती घेऊन कसे चाललेले आहेत. कारण इथे हा सेक्शन जो आहे कर्मयोगाचा सेक्शन आहे. कर्मयोगी कसा असतो, त्याला फक्त ध्यान करायचंय कुणावरती, परमात्म्यावरती, कि भाई मुझे जगत में मुक्त है ना, बंधन में बंधना नहीं है, मुझे कर्मफल से मुक्त होना है, तो मैं भगवान परमात्मा के ऊपर ध्यान करूंगा. ध्यान करणे एक गोष्ट असते आणि शरणागत जाणे दुसरी गोष्ट असते. जेव्हा आपण चॅन्टिंग करतो तेव्हा चॅन्टिंग आपली ही मेथड नसते, ध्यानची मेथड नाहीये, यु नो. इट इज प्रिस्क्राइब्ड इन द स्क्रिप्चर की आपण अटेंटिव्हली केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रत्येक शब्द आपण ऐकला पाहिजे. राईट. झोपलं नाही पाहिजे जपामध्ये. राईट. मोबाईल बघितलं नाही पाहिजे. राईट. आणि जेवढं होईल तेवढं शब्द कानात गेलं पाहिजे आपल्या. मग ह्याच्याहूनही पलीकडे दुसरी हे आहेच, आपल्याला हे करायचंच आहे, प्रिलिमिनरी रिक्वायरमेंट आहे. पण ह्याच्याही पलीकडे शरणागती, की मी नावामध्ये शरणागती म्हणजे नावामध्ये मी शरण घेतलेलं आहे का, है ना. म्हणजे सी एक असतं नुसतं बोलणं आणि एक असतं कॉलिंग. जसं यु नो याला काय उदाहरण द्यायचं, हा समजा तुमच्या घरी जर एखादा हे आला, पोस्टमॅन आला, पोस्टमॅन, ठीक आहे, इंडिया पोस्टचा टिपिकल, आणि तो बाहेर येतो, म्हणतो कोणी आहे का पोस्ट ऑफिस मधला, इथे नाही ना. तो ऑफेंड होऊन जाईल, कोणी नाही ना इंडिया पोस्ट, ओके कोणी दिसत नाहीये. आजकाल पोस्टाच्या नोकऱ्या करत नाही वाटतं तुम्ही, ठीक आहे. किंवा कुरिअरवाला आला, चला कुरिअरवाला, ठीक आहे. त्याचं कसं असतं, तो आला की काय करतो, ले आओ तुम्हारा पार्सल, घर पे आहे क्या. त्या दिवशी मी एक आयटम ऑर्डर केला होता अमेझॉनवरनं, तर तो रात्री 11 वाजता डिलिव्हरीला आला आणि आमच्या मुलाने फोन उचलला नाही, रिटर्न केला तो.
आणि मग दुसऱ्या दिवशी म्हटलं अरे मेरा पार्सल किती रे, म्हटलं फोन नाही उठाया उसने. मग नंतर मी परत ऑर्डर करायला गेलो तर त्याचे 200 रुपये वाढले प्रोडक्टचे इमिडिएटली 1 दिवसामध्ये. म्हटलं अरे यार 2 दिन में 200 रुपये बढ़ गया, लगता है डिमांड ज्यादा है प्रोडक्ट का, तुरंत पता चल गया. मग हे लोक कसे असतात की तुमको चाहिए तो लो, मैं क्या करूं, तुम जगह पे नहीं थे. सो दिस इज कॉल्ड एज जस्ट एक म्हणजे आता तुम्ही यालाच दुसरं उदाहरण घ्या. समजा आई आपल्या मुलाला बोलवत असेल किंवा मुलगा आईला भूक लागली असेल मुलाला आणि आईला बोलत असेल आई जेवण दे, तो असं बोलला नाही आई जेवण दे, तू इतक्या याने बोलेल की आई मला जेवण दे, मला भूक लागले, आणि आई पण म्हणाली ये पटकन ये. तर याच्यामध्ये फरक असतो आणि एक जो जस्ट एक कुरिअर बॉय आहे त्याच्या बोलण्यामध्ये फरक असतो, राईट. मग आपण बऱ्याचदा काय करतो, कुरिअर बॉय सारखे असतो आपण जप करताना. अरे कृष्ण ले लो, चाहिए तो ले लो. भगवंताला म्हणतो आपण ठीक आहे जब कर रहा हूं ना 2 घंटा चुपचाप बैठ के, टाइम निकाला है ना, चाहिए तो ले लो. ठीक आहे, म्हणजे असं बोलत नाही आपण, पण इट्स अ काइंड ऑफ मेंटॅलिटी. तुम्ही चांगला जप करता, सगळे एकदम भारी भारी जप करता एकदम, त्यात काय वाद नाहीये, मी माझ्याबद्दल बोलतोय. तर आपली मेंटॅलिटी अशी असते. तर अशा मेंटॅलिटीमध्ये सरेंडर दिसत नाही, राईट. म्हणून बघा हा जो शब्द इथे इंट्रोड्यूस केला गेलेला ना, प्रपद्यन्ते, प्रपद्यन्ते शब्दावरनं फार मोठा गंभीर अर्थ प्रकट होतो. जे कर्मयोगी असतात ते फक्त ध्यान करतात कर्मफलातनं मुक्त होण्याकरता, पण भक्त भगवंतांना शरण जातो त्यांच्यावरती प्रेम करण्याकरता. अँड दॅट्स हाऊ जे डिव्होशन आहे, भक्ती आहे, ती इथनं या तुम्हाला या श्लोकात हळूहळू दिसेल स्टार्ट होते. भगवंत म्हणतात की वास्तविक मुझसे अगर कोई प्रेम करना चाहेगा तो मैं भी उससे प्रेम करूंगा, राईट. मग आता तुम्ही जर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांची कमेंट्री बघितली, त्यांच्या कमेंट्रीमध्ये त्यांनी चार्ट दिलेला आहे, एवढा डिफिकल्ट नाही, जस्ट मी तुम्हाला हे करून सांगतो. म्हणजे जो व्यक्ती जसा त्याचा त्याची ती साधना आणि त्याचा मग शेवटचा, ऍक्च्युली इंग्लिशमध्ये आहे माझ्याकडे, ते मला वेळ नाही भेटला हे करायला, कन्वर्ट करायला. सिम्पल आहे. आता से फॉर एक्झाम्पल एखादा कर्मकांडी आहे, बरोबर आहे. कर्मकांडी व्यक्ती त्याची साधना काय आहे, देवी देवतांचे यज्ञ करणे, आणि त्याचा अंतिम उद्देश त्याला काय भेटणार आहे, हेच जग भेटणार आहे परत, राईट. ह्याच जगात राहील तो भौतिक जगामध्ये. लाईक दॅट भक्त आहे. भक्त कसा आहे, तो काय करेल, भगवंतांची भक्ती करेल आणि त्याला काय भेटेल, आध्यात्मिक जगत भेटेल, राईट. म्हणजे ज्या प्रकारचा आपला भाव आहे आणि आपली साधना आहे त्या प्रकारे आपल्याला गोल भेटेल, अंतिम ध्येय भेटेल. त्याच प्रकारे एखादा मायावादी आहे, मायावादी काय विचार करतो की भगवान क्या है, माया है. त्याची साधना म्हणजे काय, भगवान माया है, यही उसका साधना हुई, यही सोचते रहता भगवान माया है, भगवान माया है. मग तो काय करतो, याच जगात राहतो, मायेच्या जगामध्ये, लाईक दॅट. आणि मग त्याच्या पलीकडे असतात ब्रह्मवादी. ब्रह्मवादी हे थोडे एलिव्हेटेड असतात मायावादीपेक्षा. ते विचार करतात ठीक है भगवान का पर्सनल फॉर्म भी है और इम्पर्सनल फॉर्म भी है निराकार, लेकिन मुझे निराकार ज्यादा अच्छा लगता है. मग तो ब्रह्मज्योतीमध्ये जाईल. म्हणून ज्या प्रकारे जो भाव ठेवेल त्या प्रकारे व्यक्ती त्या डेस्टिनेशनला प्राप्त करेल. मग आता इथे कोणी म्हणू शकतो की अरे लेकिन कृष्ण क्या ऐसे है, मतलब अपने भक्तों को अच्छा स्थान देते हैं और बाकी लोगों को देते नहीं. कृष्ण कैसे है, पार्शियल आहे, पक्षपात करतात. कधी कधी लोक असं म्हणतात की कृष्ण काय करतात, पक्षपाती आहेत, राईट. तुम्हाला या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये पण दिसेल, प्रभुपाद पुढे लिहितात असते. पण ऍक्च्युली पक्षपात भगवंत करतात का. जर समजा त्यांनी भक्तांना आपलं फेवर केलं, आता समजा भगवंतांनी अर्जुनाला फेवर केलं महाभारताच्या युद्धामध्ये, बरोबर आहे का नाही. किती भगवान, म्हणजे जे युद्ध अर्जुन हरणार होता, कधी जिंकू शकला नसता, ते युद्ध अर्जुन जिंकला. कस काय जिंकला अर्जुन, कारण भगवंतांनी चिटिंग केली, बरोबर आहे, काइंड ऑफ इनडायरेक्टली. मग याच्यामध्ये भगवंतांनी पक्षपात केला का अर्जुनाचा, आणि दुर्योधन कर्ण यांचा पक्ष घेतला नाही असं झालं का, पक्षपात झाला का सांगा. भूक लागली तुम्हाला. नाही प्रभूजी. किती प्रेमाने गोड बोललात, नाही लागली. ओके. सी कसं आहे की कोण बोलतोय, बोला. स्वीटी बोला बोला. प्रभूजी भगवंत तसं पक्षपात करत नाही, ते फक्त आपल्याला फ्री विल देत आहे. म्हणून आपले कर्माची आपण जे पण करतो आपल्याला फ्री विल म्हणून एक, म्हणजे आपण जे करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला फ्रीडम देतात ते. करेक्ट. पक्षपात ते कधीच करत नाही. ओके. आता मग याला आपण तुमच्या याला पॉइंटला जोडूया.
समजा तुम्ही उद्या मंदिरात आलात, ठीक आहे, से फॉर एक्झाम्पल चौपाटीला, आणि तुम्ही प्रसादाच्या लाईनीमध्ये आहात, ठीक आहे आणि मी सर्विंगला आहे, प्रसाद वाटतोय मी. आता मी बघितलं, अरे अरे अपने डिवोटी है ये तो, अपने क्लास वाला है, अच्छा थोड़ा हलवा थोड़ा एक्स्ट्रा दे दिया मैंने उसको, थोड़ा सा एक्स्ट्रा दे दिया, ऐसा लगने नहीं दिया कि ज्यादा दिया, बट थोड़ा एक्स्ट्रा दे दिया. मग आता जो मागे आहे तो काय म्हणेल, समजा तुमचा डोळेचा एखादा व्यक्ती आहे, म्हणणार अरे इसको ज्यादा दे दिया, मेरे को नहीं दिया. मग आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम मला सांगा. प्रॉब्लेम काही नाहीये, बट बिकॉज एक कनेक्शन आहे ना, तर ते ऑटोमॅटिक फेवर केलं जातं, त्यात प्रॉब्लेम काही नाहीये. मागच्याला पण दिला, पण बिकॉज देर इज सम कनेक्शन, ते नॅचरली होऊन जातं. आणि तुमचा जो धुळेमध्ये जो व्यक्ती आहे त्याला पण सांगितलं होतं की भक्ति चौधरी क्लास होने वाला है, लेकिन वो क्लास में एडमिशन नहीं लिया, तो वो मेरा फेवरेट नहीं बन पाया. कळलं का. सो इनडायरेक्टली म्हणण्याचा अर्थ असा आहे की भगवंतांनी तर आपले द्वार सगळ्यांना उघडलेले आहेत, राईट. भगवंत म्हणतात मी माझ्या भक्ताचा पक्ष घेणार, पण भगवंतांनी तर कोणाला मना केलं नाही ना की भक्त बनण्याकरता त्यांचा. आज जर दुर्योधन किंवा कर्ण पण जर भक्त बनला असता तर त्याचा पण भगवंतांनी पक्ष घेतला असता. तू भक्ताने म्हणलं मी काय करू. भगवंतांनी अशा प्रकारे ऍक्च्युली गणित लावून ठेवलेलं आहे कि मैं अपने भक्तों का साइड लूंगा, मैं अपने भक्तों से प्रेम करूंगा, लेकिन मैंने किसी को मना तो नहीं किया है ना मेरा भक्त नहीं बनने के लिए. क्या मैंने सिलेक्ट करके रखा है कि खाली पांडव मेरे भक्त बनेंगे, नहीं ना. सबके लिए दरवाजा खोल के रखा है, सब बन सकते हैं. जसं अर्जुन, जसं रामायण मध्ये भगवंतांकडे जेव्हा विभीषण आला होता शरणागती घ्यायला, तेव्हा भगवंतांनी लगेच त्याला राज्याभिषेक करून लंका देऊन टाकली. लंकेचा राज्याभिषेक राजा बनवून टाकला युद्ध जिंकण्याच्या अगोदर. मग त्यानंतर भगवंतांना प्रश्न विचारला भक्तांनी की अच्छा अगर रावण शरण आ जाएगा आपको तो क्या करेंगे आप फिर. आपने तो राज्य विभीषण को दे दिया, फिर रावण को क्या. बोले भगवंत म्हटले मैं रावण को अयोध्या दे दूंगा. म्हणजे विचार करा भगवंतांची मॅग्नेटिमिटी किती आहे. जो मुझे शरण आएगा उसके लिए. आणि मग काही भक्तांनी पुन्हा प्रश्न केला की अगर आपने रावण को अयोध्या दे दी तो आप किधर जाएंगे. लंका जो आप लड़ाई करके जीतेंगे वो आपने विभीषण को दे दिया, उसके बाद अयोध्या आपने रावण को दे दिया, अगर रावण शरणागत हो जाएगा तो ठीक है आप किधर जाएंगे. तो मतलब मैं मेरे भक्तों के हृदय में जाकर वास करूंगा. जिन्होंने मुझे जीत लिया है. ये युद्ध क्या है, ये तो एक युद्ध है, लेकिन दूसरा युद्ध दूसरी जगह चल रहा है इस भौतिक संसार के साथ, माया के साथ, राइट. और वो जो भक्त इस युद्ध में जीतेंगे उनके हृदय में जाकर मैं बैठ जाऊंगा और उनके हृदय के कमल के ऊपर मैं अपना सिंहासन बना लूंगा, राइट. मग अशा प्रकारे भगवंतांचं हे एवढं प्रेम आहे आपल्यावरती की अगर आप मुझे शरण करोगे तो मैं आपका साइड लूंगा, नहीं शरण आओगे तो मैं क्या करूं इसमें, मेरी गलती है कुछ भी गलती नाही. म्हणून बघा भगवंत कधी पक्षपाती करत नाही. आणि पक्षपात जरी करत असले तरी भगवंतांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की आपका पक्ष मैं लेने के लिए रेडी हूं, आप मेरे पार्टी में आ जाओ. आणि ह्यालाच जर अपोजिट तुम्ही बघितलंय भौतिक जगामध्ये, समजा तुमचे काही रिलेटिव्ह असतील नातेवाईक असतील आणि तुम्ही गव्हर्नमेंट जॉब मध्ये असाल. मग आता तुम्ही काय करता, ओके म्हणजे असं मी केलं नसेल कोणी, एक उदाहरण देतोय. मग आता समजा कोणाला नोकरी पाहिजे असेल आणि तुमच्याकडे जर ऑप्शन असेल एखाद्याला नोकरीवर लावायचं, मग तुम्ही सर्वात पहिले कोणाला कॉल करणार. तुमच्या पहिलीच्या किंवा दुसरी तिसरी 10वी 11वी 12वी मध्ये शाळेतला कोण मित्र असेल, जिगरी मित्र जरी असेल, ठीक आहे जिगरी मित्र जरा जास्त क्लोज झाला असेल कोणी मित्र, पहिले तुम्ही घरी चला जिगरी जरी असेल तरी पहिले घरातला आपला मुलगा असेल त्याला तुम्ही लावणार ना कामावरती. कुणी कुणाला धोका देऊ नका म्हणजे. पण म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की म्हणजे इट्स व्हेरी नॅचरल. आणि नॅचरल म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की या जगामध्ये आपण विवश असतो बऱ्याचदा, बिकॉज वी डोंट हॅव मेनी ऑप्शन्स. आपल्याकडे भरपूर ऑप्शन नाही आहेत एक्सप्लोर करायला. एक तर मला माझ्या मुलाला नोकरीला लावायचंय किंवा माझ्या मित्राला लावायचंय, आता काय करू मी. आय कॅन डू मच. मी काय भगवंतासारखा अनलिमिटेड नाहीये, पण भगवंत अनलिमिटेड आहेत. या जगामध्ये आपले 2-4 नातेवाईक बनवू शकतात, बरोबर आहे का नाही.
एक 5, 10, 10, 15, पण संपूर्ण विश्व भगवंतांचं नातेवाईक बनू शकतं. आणि भगवंतांची रिसोर्सेस अनलिमिटेड आहेत. भगवंत प्रत्येकाला नोकरी लावू शकतात. आपल्याकडे एक वॅकन्सी असेल, भगवंताकडे हजारो वॅकन्सी, हजारो ब्रह्मांडामध्ये हजारो जागा खाली आहेत. खाली म्हणजे आहेत, तिथे सेवा करतात भक्त, पण तिथे अजून वॅकन्सी भगवंत क्रिएट करत असतात. आ जाओ, यू नो, इस ग्रह में, इस प्लेनेट में आ जाओ, इस प्लेनेट में आ जाओ, यहाँ आ जाओ, वहां जाओ, हर जगह और कितने अवतार. सो लाइक दॅट. म्हणून इथे भगवंत म्हणतात की मैं किसी के लिए क्या हूं, पार्शियल नहीं हूं. यू नो, तुम्हाला दिसेल या तात्पर्यामध्ये भगवंत प्रभुपाद लिहितात, एकदम सुरुवातीला तात्पर्याच्या, प्रत्येक मनुष्य भगवान श्रीकृष्णांचा त्यांच्या विविध प्रकट झालेल्या रूपामध्ये शोध करीत असतो. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा आंशिक साक्षात्कार त्यांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये आणि परमाणुसित सर्व गोष्टीमध्ये वास करणाऱ्या परमात्मा रूपामध्ये होतो. परंतु श्रीकृष्णांचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांच्या अनन्य भक्तांनाच होतो. राईट. त्यामुळे श्रीकृष्णच प्रत्येकाच्या साक्षात्काराचे ध्येय आहेत. आणि याप्रमाणे ज्यांची श्रीकृष्णांना प्राप्त करायची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तो मनुष्य संतुष्ट होत असतो. इवन ऍट द प्लॅटफॉर्म ऑफ मॅटर. इथं आध्यात्मिक दिलं प्रभुपादांनी, पण इवन भौतिक जगामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे भावना त्याप्रमाणे आपण भगवंतांना प्राप्त करू. राईट. मग पुढे प्रभुपाद लिहितात, दिव्य आध्यात्मिक जगतातील श्रीकृष्ण हे आपल्या अनन्य भक्तांच्या इच्छेनुसार दिव्य भावामध्ये आदान प्रदान करतात. एखाद्याला श्रीकृष्ण आपले सर्वश्रेष्ठ एकमेव स्वामी असावे अशी इच्छा वाटते, दुसऱ्याला मित्र, कुणाला पुत्र, तर कुणाला प्रियकर. भगवंत त्याप्रमाणे त्यांच्या उत्कटतेनुसार फळ देतात. आणि प्रभुपाद पुढे लिहितात, भौतिक जगातही भावनांचे हेच आदान प्रदान चालते आणि भगवंतही त्याप्रमाणे विविध प्रकारच्या पूजकांच्या इच्छेनुसार त्यांना समान रीतीने फल प्रदान करतात. राईट. लाईक दॅट. मग ते पुढे जे तुम्हाला सांगितलं ते दिलेलं आहे. जे वेगवेगळे ते चार्ट मी तुम्हाला सांगितला होता. जस्ट जो प्रकारचा व्यक्ती असेल त्याची ती साधना, त्याला तो लक्ष प्राप्त होणार. निर्विशेषवादाला निर्विशेष ब्रह्मज्योती, कर्मकांड्याला या भौतिक जगामधील निवास, भक्ताला वैकुंठ भेटणार, ब्रह्मज्योतीवाल्याला ब्रह्मज्योती भेटणार. लाईक दॅट. ज्याला जे पाहिजे त्याला ते भेटणार. पण अल्टिमेटली आपण हे कसं आहे ना की इट इज समथिंग लाईक, याला एक सुंदर अॅनॉलॉजी दिली आहे. चैतन्य पण एक सुंदर उदाहरण दिलं होतं. ओके. हे कसं आहे की एक असा एक रस्ता आहे ना, आता तुम्ही बघून घ्या, मुंबई टू पुणे. मुंबई टू पुणे एक असा हायवे आहे. त्या हायवे मध्ये काही गाड्या मुंबईकडे चालल्यात, काही गाड्या पुणेकडे चालल्यात. राईट. आणि काही ड्रायव्हर गाडीला पार्क करून साईडला रस्त्याच्या बाजूला झोपून गेलेत. या क्लासमध्ये सुद्धा आता काही जण क्लास ऐकतायत, काही जण आपली कामं करतायत, काही जणांनी पार्क करून ठेवलंय झूम ऑन. आजकाल अटेंडन्स लागते का? कुठे गेला श्रद्धा माताजी? पहिले अटेंडन्स लागायची ना. काय माहिती, तुमच्या ग्रुप दुसरा एक ग्रुप होता आमचा, तिथे अटेंडन्स लागायची. आपको सगळे ऐकतायत. दिस इज अन एक्झाम्पल. मुंबई पुणे. तर काही जण मुंबईला चाललेत, काही जण पुण्याला चाललेत, काही जण रस्त्याच्या बाजूला पार्क करून गाडी बसलेत. पण सगळे हायवेवरतीच आहेत ना. हायवे एकच आहे. त्याचप्रमाणे काही भक्त म्हणजे काही जीवात्मे भगवंताकडे येत आहेत, काही भगवंतापासून दूर जात आहेत, पण त्याच रस्त्यावरती आहेत. अल्टिमेटली त्यांना त्यांच्याकडे जायचंय. आणि काही जण गपचूप बसलेत रस्त्याच्या मधोमध, तिथे पार्टी करतात. त्यांना माहित नाही की इथे आपण किती वेळ पार्टी करत राहणार. आपलं इंधन संपलं तर परत आपल्याला शोधायला जावं लागेल इंधन कुठे आहे. राईट. त्याप्रकारे एका मार्गावरती अनेक त्याला काय म्हणतात, इट्स मल्टिपल लेवल्स विदिन वन पाथ. एका मार्गावरती अनेक अनेक लेवल्स आहेत. एकच मार्ग आहे, त्याच्यावरती वेगवेगळे लेवल्स आहेत. मग त्याच्यामध्ये देवी देवतांचे पूजक ह्याची एक लेवल आहे, ब्रह्मज्योती त्यांची एक लेवल आहे, वैकुंठ एक लेवल आहे. वैकुंठामध्ये सुद्धा व्हरायटी आहे. मग अयोध्येची एक लेवल आहे, सॉरी या अयोध्या, त्यानंतर द्वारका, त्याच्यावर कैलाश पण येतं. आज महाशिवरात्री आहे. ते पण आध्यात्मिक जगामध्ये येतं. भौतिक जग संपल्यावरती कैलाश चालू होतो, त्यानंतर वैकुंठ जगात चालू होतो. वैकुंठामध्ये अयोध्या, द्वारका, जगन्नाथपुरी, आणि त्यानंतर मग वरती गोलोक वृंदावन. तर अशा वेगवेगळ्या लेवल्स एकाच मार्गामध्ये आहेत. राईट. आणि आपण ज्या प्रकारे जो भाव ठेवू त्या प्रकारे आपण भगवंतांना प्राप्त करू. जसं प्रभुपादाने प्रभुपादाने त्यांच्या शिष्याने विचारलं होतं की प्रभू तुम्ही सगळ्यांवरती प्रेम करता ना, सगळ्या शिष्यांवरती तुमच्या. आता
क्वेश्चन थोडा लोडेड आहे, राईट? हा पण म्हणू शकत नाही पण म्हणू शकत नाही. हा म्हटलं तर मग सगळ्यांना प्रेम करावं लागेल, राईट? आणि प्रभुपाद प्रेम करतातच, पण प्रभुपाद म्हटले हाँ मैं सबको प्रेम करता हूँ, लेकिन जो खुद से सामने आके सेवा करता है उसको मैं ज्यादा प्रेम करता हूँ. आता आपले डिसायबल 1000 असू शकतात महाराजांचे, 10,000 20,000, पण जो पुढे येऊन म्हणेल की गुरु महाराज मैं सेवा करना चाहता हूँ, ही गेट्स सम स्पेशल अटेन्शन, राईट? इट्स नॉट की सगळ्यांकडे अटेन्शन नाहीये, बट ही विल गेट स्पेशल अटेन्शन लाईक दॅट. मग अशा प्रकारे कृष्णा प्रभू 9व्या अध्यायात पण याला पुष्टी देणारा श्लोक आहे, समोहम सर्वभूतेषु. येस येस, करेक्ट. न मे दोषेस्ते न प्रिय, करेक्ट. हे आपण त्याला नंतर कनेक्ट होतील. अशा प्रकारे जेव्हा भगवंत इथे सांगतात की मैं सबके लिए रेडी हूँ, सबको मैं देता हूँ. मग आता नॅचरली क्वेश्चन असा असेल, नेक्स्ट अर्जुनाचा प्रश्न आहे कि आप बोल रहे हैं कि ये मुंबई पुणे हाईवे है और मुंबई पुणे हाईवे में कुछ लोग मुंबई जा रहे हैं, कुछ लोग पुणे जा रहे हैं और कुछ लोग बीच में रुके हुए हैं. अच्छा, सब लोग आपके पास क्यों नहीं आते? आप तो प्रयास करते हो, या फिर आपके पास आने के बाद आप उनको फटाफट रिझल्ट क्यों नाही देते हो? कधी कधी भगवंताकडे लोक येत नाही कारण लोकांना भगवंत लवकर रिझल्ट देत नाही, राईट? इथे बाबुलनाथ मंदिरात गर्दी झाली, पेटल रोड पर्यंत गेले, म्हणजे इथनं जवळजवळ 2-3 किलोमीटर लाइन है. तो बहुत सारे लोग शिवजी के पास क्यों जाते हैं, कृष्ण के पास क्यों नहीं आते? त्याला कारण आहे श्लोक नंबर 12. ऑफकोर्स शिवजी हे देवी देवतांमध्ये येत नाही, बियॉन्ड आहेत ते, बट त्याला कनेक्टेड आहे. 12 नंबर वाचा, मंजुळाली देवी माताजी वाचा. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. कांग क्षांता कर्माणि सिद्धि यजंत इह देवता क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. येस. आता बघा, फॉर द फर्स्ट टाइम बघा गीतेमध्ये नवीन नवीन कॉन्सेप्ट ऍड होत चाललेले आहेत. सर्वात भगवंतांनी गीतेमध्ये पहिल्यांदा स्वतःबद्दल माहिती दिली, राईट? या अध्यायामध्ये, 4थ्या अध्यायामध्ये, की मैं आध्यात्मिक जगत से अवतरित होता हूं. आणि आता पहिल्यांदा भगवंत स्वतःबद्दल आणि देवतांबद्दल अंतर दाखवतायत की मैं अलग हूं, देवता अलग आहे. जनरली या जगामध्ये लोक काय म्हणतात, देव. जनरली हा शब्द वापरला जातो ना, देव म्हणून. भगवान म्हणून वापरला जात नाही जास्तीत जास्त. देव, देव म्हणजे कोण? सगळे देव, सब सारे देवता बिवता सब, कृष्ण शंकर राम सब देव आहे. पण इथे भगवंत म्हणतात नाही नाही, रुको, देव अलग होते हैं और भगवान अलग होता है. मैं अलग हूं, देवता अलग है, और हम दोनों में क्या फरक आहे इथे सांगितलेलं आहे. भगवंत म्हणतात की या जगामध्ये सकाम कर्मांची जी इच्छा ठेवतात आणि ज्यांना पटकन रिझल्ट पाहिजे ते लोक काय करतात, यांच्याकडे जातात, सगळ्या देवी देवतांकडे, इन्क्लुडिंग महादेव. ऑफकोर्स महादेव हे बियॉन्ड आहेत, पण त्यांनी तो रोल एक्सेप्ट केलेला आहे देवतांमध्ये प्रमुख, राईट? आणि मग ह्या लोकांनी भगवंत देतात कर्मणाम सिद्धी. शिप्रम म्हणजे एकदम पटकन. शिप्रम ही मानुषी लोके सिद्धीं भवती कर्मजा. आणि मग आता कोणाला आवडणार नाही? समजा तुम्ही अशा दुकानाच्या बाहेर उभे आहात जिथे तुम्हाला दुकानाच्या बाहेर उभे राहिल्यावरती लगेच अंदर जल्दी क्या चाहिए आपको, ये चाहिए, लो फटाफट लो, पैसा, हाँ पैसा दिया, हाँ चलो. असं एक दुकान, आणि असं एक दुकान आहे जिथे तुम्ही बाहेर उभे राहता. अच्छा तुम्हारा आईडी दिखाओ पहले, कौन से कंट्री से आए हो, कहाँ पे रहते हो, क्या जॉब करते हो, अच्छा आधार कार्ड है, अच्छा पैन कार्ड है. तो म्हणाल की यार ये ज्यादा ही पूछ रहे हैं, ऐसा दुकान में जाना ही नहीं है, मुझे ऐसे दुकान में जाना है, जाते ही तुरंत शटर खुल गया, माल मिल गया, पैसा दे दिया, खत्म. समझून घ्यायचं ब्लॅक वाला दुकान आहे ते, ब्लॅक माल मिलता है उधर. क्योंकि वो वेरीफाई नहीं करता है किसको दे रहा है, क्यों दे रहा है, कैसे दे रहा है, राइट? मग आता हे देवी देवता जे, मी त्यांना असं म्हणेन ब्लॅक मधला माल देतात ते लोक. सी कसं आहे, आता भगवंत का देतो तू? सी भगवंत पण आपल्याला रिझल्ट देतात अल्टिमेटली देवतांच्या मार्फत. भगवंत म्हणतील नंतर 9व्या अध्यायामध्ये की देवताओं के माध्यम से मैं ही देता हूँ, पागल तुमको पता है कि मैं ही दे रहा हूँ, लेकिन तुम इतना जिद करते हैं मैं उस देवताओं से चाहिए तो देवताओं से ले लो. मग आता मेरे देने में और देवताओं के देने में क्या फर्क है? देने वाला तो देव भगवान ही आहे, राईट? ते कुठले गाणं गाता तुम्ही, तूच करता आणि तूच करविता,
गणेशला हे करून गाता ना तुम्ही, ऍड्रेस करून. ऍक्च्युली ते ऍप्लिकेबल होतं कृष्णाला, राईट. आणि देवता पण भगवंतांचे सेवक आहेत, ते देव भगवंताकडनं घेऊनच देतात. ते त्यांच्याकडे त्यांची स्वतःची शक्ती नाहीये. पण प्रॉब्लेम कसा आता इथे बघा, प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा कृष्णाकडे लोक येतात तेव्हा कृष्ण काय करतात, वेट करतात, वेट करायला लावतात. आता समजा तुम्ही आता आलात ना, इस्कॉन मध्ये आलात ना, तुम्ही किती काय काय मागितलं असेल, किती भेटलं तुम्हाला, भरपूर काय काय मागितलं असेल ना, काय काय भेटलं तुम्हाला, काहीच भेटलं नाही सिवाय झोलीमाला के. हाथ में झोलीमाला आया, वही ये प्रॉमिस तो यही दिया था पहले जीओएसडी कोर्स में, यहाँ पे आ जाओ, सब चिंताओं से मुक्त हो जाओगे, सारा तनाव दूर हो जाएगा, है ना. आणि आम्ही तसेच व्हिडिओ बनवत असतो, तणाव दूर होगा, टेन्शन दूर होगा, भक्ती करो. ऍक्च्युली दूर होतं, पण आपल्याला माहित नाही की कसं दूर होतं, आपली अंडरस्टँडिंग बरोबर नाहीये. मग आता समजा मैं भगवान के पास आया और मुझे कुछ मिला ही नहीं, तो कितना दिन वेट करूंगा, 1 दिन 2 दिन 3 दिन 1 महीना 1 साल 2 साल 3 साल 10 साल. और वो मेरा बाजू वाला, वो चंडी का उपासक है, पैसा ही पैसा उसके पास, तो 4 गाड़ी खरीद लिया. मेरा अभी तक वो स्कूटी पे काम चल रहा है. पिकनिक लास्ट टाइम में 5 साल पहले गया था, किधर किधर घूमते रहता है वो हर 2 महीने में, है ना. कभी लद्दाख जाता है, कभी कुल्लू मनाली जाता है. मग आता याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम आपल्या चेतनेमध्ये आहे. प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला कळत नाही की आपल्याला काय हवं आणि काय नवं. जे देवताचे उपासक आहेत ते पटकन देऊन टाकतात आपल्या उपासकला. का देऊन टाकतात, कारण त्यांना काय घेणं देणं नाहीये, त्यांना घेणं देणं आहे. पण ही सिस्टम अशी बनवलेली आहे की जिसको फटाफट चाहिए, बिना सोचे समझे जाओ देवताओं के पास, वो बिना सोचे समझे आपको दे देंगे. लेकिन भगवान के पास जाओगे तो भगवान क्या करते हैं, डिले करते हैं. क्यों डिले करते हैं, बिकॉज ही वॉन्ट्स टू प्युरिफाई यू फर्स्ट. असं नाही की देत नाही. आता हे गेले होते ना आपले, काय त्याचं नाव आहे, ध्रुव महाराज गेले होते ना भगवानाकडे. ध्रुव महाराज म्हटले होते मुझे बड़ा राज्य चाहिए, बड़ा ये चाहिए वो चाहिए. भगवान म्हटले ठीक है, भक्ति करो मेरा. भक्ति करके इतना शुद्ध हो गया बालक, बाद में बोला नहीं चाहिए. म्हणजे अल्टिमेटली भगवंत आपल्याला अशा प्रकारे देऊ इच्छितात की ती वस्तू घेतल्याने आपण त्याच्यातनं स्वतःचं नुकसान करून घेणार नाही. स्वतःच्या इच्छांना आपण प्युरिफाय केल्यावरती मग भगवंत ती वस्तू आपल्याला देतात. मग तुम्हाला आज उत्तर भेटलं असेल की आज तक मेरे को चीज मिला क्यों नहीं मिला, क्योंकि उस चीज के साथ आपका एक्सीडेंट हो सकता है, उस चीज से आपका भक्ति खत्म हो सकता है. आपको वो चीज मिलेगा उस दिन जिस दिन आपका पूरा डिजायर साफ हो गया है कि इससे मुझे भोग नहीं करना है, इससे सेवा करना है, इमिडिएटली मिल जाएगा. आता प्रभुपादांनी अमेरिकेला गेले होते. प्रभुपाद 12 वर्षामध्ये 14 वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा केली, राईट. 108 मंदिर बांधले वयाच्या 17व्या वर्षी. हे कधी झालं मला सांगा तुम्ही. प्रभुपादांनी 1922 ला दीक्षा घेतली होती, 1922. आणि हे कधी घडलं, 1965 नंतर. शुद्ध भक्तांना पण भगवंत एवढे वाट बघायला होतात, राईट. नॉट फॉर देअर प्युरिफिकेशन बट फॉर व्हेरियस रिझन्स. मग आपल्याला किती वेळ वाट बघायला लागेल, तुम्ही विचार करा. आपल्या भावना शुद्ध आहेत का. आज तू म्हणाल की मला एक गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, आणि हे पाहिजे ते पाहिजे, मिलेगा सब कुछ, अभी तुरंत मिलेगा. उसको पूरा भक्ति में उपयोग लाने वाले हैं क्या आप. अगर लाने वाले तो देता हूं, भगवान बोलते हैं. नहीं लाने वाला है तो मैं नहीं देखना चाहता कि उससे तुम्हारा पतन हो, इसलिए मैं नहीं दे सकता आपको. क्यों, क्योंकि मैं आपसे प्रेम करता हूं. सिंपल. जसं दुकानदाराकडे तुम्ही गेला, दुकानदार काय करतो, लहान मुलं का समजा गेला, ओ 2 सिगरेट द्या, हा कितना 50 रुपये निकालो. आणि मग समजा तुम्ही तुमचं दुकान असेल, असे फॉर एक्झाम्पल दुकान, ठीक आहे. आता कधी कधी दुकानं असतात उदाहरणार्थ कधी मिक्स होतात थोडे. थोडा रिव्हर्स घेऊया. समजा मुलगा गेला आईकडे, आई 50 रुपये द्या, 2 सिगरेट घ्यायच्यात. आई काय करेल, 2 लाफा लावून देईल, बरोबर आहे का नाही. कारण आईला काय काळजी आहे, आणि डॉक्टरला, दुकानदार त्याला काय आहे, काय घेणं नाही, मेरा पैसा दो और तुम मान ले लो अपना. भगवंत असे आहेत की जे आपल्याला या जगामध्ये पतित होऊन देऊ त्यांची इच्छा नसते, आणि म्हणून भगवंत कुठलीही गोष्ट देण्याकरता डिले करतात. अँड दॅट्स व्हाय इथे तुम्हाला दिसेल भगवंत म्हणतात की इस दुनिया में लोग भगवान देवताओं के पास ज्यादा जाते हैं क्योंकि उनकी इच्छाएं तुरंत पूरी हो जाती है. मेरे पास आते तो मैं टाइम लगाता हूँ, क्योंकि मैं चेक करता हूँ ये उसके लिए सही है कि गलत है, कैसा है, तभी मैं उसको देता हूँ, अदरवाइज नहीं देता हूँ, टाइम लगा के देता हूँ, राइट.
सो लाईक दॅट. मग आता इथे भगवंत पर्पडमध्ये तात्पर्यामध्ये प्रॉपर लिहितात, या पहिली लाईन, या भौतिक जगातील देवी देवतांविषयी अत्यंत चुकीची कल्पना आहे आणि विद्वान म्हणून प्रख्यात असणारे अल्पज्ञ लोक या देवी देवतांना भगवंतांची विविध रूपे समजतात. राईट, बरोबर आहे का नाही? आता पूर्ण तात्पर्य आपण एवढं जाऊ शकणार नाही, पण मी तुम्हाला जस्ट त्यातले 2-3 टर्म सांगेन. तुम्हाला मध्यभागी दिसेल 2 गोष्टी लिहिलेल्या आहेत, अँथ्रोमॉर्फिझम आणि झूमॉर्फिझम दिसतात तुम्हाला मध्यभागी, इंग्लिश मध्ये लिहिलेले आहेत. तर त्याचा एक सिंपल नंतर तुम्ही वाचा. सिंपल भाषेमध्ये त्याचा अर्थ असा आहे, झूमॉर्फिझम म्हणजे हे लोक काय म्हणतात, जे आपलं व्यंग करतात वैदिक सनातन धर्माचा, ते म्हणतात की अरे आपके धर्म में तो पशुओं को भगवान मान देते आप, जैसे हनुमान जी है, बंदर है वो, उसको आप भगवान मानते हैं. जटायु है उसको भगवान मानते हैं, गरुड़ जी वो पक्षी है उसको आप भगवान का इतना बड़ा ये मानते हैं. पण ह्या लोकांना माहित नाहीये की ऍक्च्युअली दिस इज नॉट लाईक दॅट, दे आर ऍक्च्युअली दोज पर्सनॅलिटीज. पण ह्या लोकांनी नाव ठेवले झूमॉर्फिझम, ये लोग पशुओं की पूजा करते भगवान के रूप में. मिसकॉन्सेप्शन है, ऐसा नहीं है, वास्तविक है वैसे. एंड सेकंडली एंथ्रोमॉर्फिझम. एंथ्रोमॉर्फिझम म्हणजे तुम्ही मनुष्याला देव बनवता. राइट, मग हे लोक काय सांगतात कि एक्चुअली क्या है ना, ये राम कृष्ण ये सब क्या है ना, ये पहले इंसानी थे, बाद में भगवान बन गए, इनको भगवान बना दिया लोगों ने. ऐसा है का? ऐसा नहीं है. कृष्ण भगवान बनने के, आता लोग म्हणतात की ठीक है कृष्ण ने जन्म लिया, जन्म लेने के बाद उन्होंने अपनी भगवत्ता प्रकट किया, गोवर्धन उठाया, उन्होंने अनेक अनेक कार्य पराक्रम दिखाया और भगवान बन गए. ऐसा नहीं था. भगवान कृष्ण का वेदों में पहले ही वर्णन है, पुराणों में, कि इसके पहले भी भगवान ही थे. वो अनेक अनेक अवतार ले चुके हैं पहले वो. ऐसा नहीं कि अभी जन्म लेने के बाद अभी भगवान बन गए. तर हे कॉन्सेप्शन आपल्याला क्लिअर करायचे असतात लोकांचे, अदरवाईज लोक अशा प्रकारे नाव ठेवतात. आणि कसं झालंय की भारतामध्ये बऱ्याच लोकांनी त्याचा गैरउपयोग पण केलेला आहे, की लोकांनी स्वतःला घोषित केलं, मैं भगवान का अवतार हूं, मैं कल्की का अवतार हूं, मैं परशुराम का अवतार हूं, मैं कृष्ण का अवतार. आहेत मुंबईमध्ये अवतार तुमच्या? कृष्ण का अवतार आहे मुंबई में. तुमच्यापैकी कोणी त्यांचे भक्त पण असतील पहिले, पण आपण कोणाचं नाव घेणार नाही. एक होते आमचे डॉक्टर, तुम्हाला कळून गेलं असेल, ते म्हणायचे मैं कृष्ण का अवतार हूं, राइट, और मेरा दांत दुखता है. मैं कृष्ण का अवतार तो मेरा दांत कैसे दुखेगा, है ना. प्रभुपाद म्हणायचे दिस इज गॉड, ही हैज अ टूथएक एंड देन ही हैज टू कॉल डॉक्टर. अरे मेरा दांत दुख रहा डॉक्टर, तो भगवान आहे तुम, लाईक दॅट. सर असं लोकांनी गैरफायदा उचलल्यामुळे मग ही मिसकॉन्सेप्शन आपल्या याच्यामध्ये आलेली आहे. मनुष्याला भगवंत बनवायची ही कल्पना त्यांनी लोकांमध्ये काय त्याला काय म्हणतात, भगवंतांच्या विषयी चुकीची माहिती पसरलेली आहे. राईट, लाईक दॅट. मग असं तुम्ही ह्या तात्पर्यानंतर वाचू शकतो पुढे. हे 2 टर्म्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. फक्त एक लाईन मध्ये वाचेन मी प्रभातने दिलेली. प्रभात लिहितात, निर्विशेषवादी लोकांचे, त्या झूमॉर्फिझमच्या खाली आहे 2 लाईन सोडून. निर्विशेष कुठे गेला? हा, निर्विशेषवादी लोकांचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्य सांगतात की नारायण किंवा श्रीकृष्ण हे भौतिक सृष्टीच्या अतीत नाही आहेत. अतीत आहेत म्हणजे पलीकडे आहेत. तरी मूर्ख लोक देवतांची आराधना करतात, कारण त्यांना त्वरित फलप्राप्ती करायची असते. त्यांना फलप्राप्ती होते, पण ते जाणत नाहीत की अशी फलप्राप्ती क्षणिक असते आणि ती अल्पबुद्धी लोकांसाठी असते. बुद्धिमान मनुष्य कृष्ण भावनेमध्ये असतो आणि त्वरित, पण क्षणभंगूर फलासाठी त्याला निम्न देवी देवतांची आराधना करायची मुळीच आवश्यकता नसते. या भौतिक जगातील देवी देवता तसंच त्यांचे आराधक यांचं भौतिक जगताच्या विनाशाबरोबर विनाश होईल. देवी देवतांनी दिलेले वर हे भौतिक असतात आणि तात्पुरे असतात. भौतिक जगत आणि देवी देवता या त्यांच्या आराधक असणारे निवासी ब्रह्मांडरूप महासागरातील बुडबुडे आहेत. प्रभुपादांचे पर्पट एवढे क्लासिक असतात. एक तात्पर्य वाचला की एव्हरीथिंग बिकम्स क्लिअर. हे देवी देवता, त्यांचे उपासक, त्यांनी दिलेले बक्षीस आणि ते ज्या ठिकाणी राहतात, हे सगळं काय आहे, एक असा बुडबुडा निघालेला बाहेर. पाण्याचा बुडबुडा निघतो बाई, तुम्ही पाणी बाटलीमध्ये घेऊन ग्लासमध्ये ओतता, आणि बुडबुडा जो निघतो तो क्षणामध्ये फटकन फुटून जातो. तर हे सगळं त्याप्रमाणे आहे. आता बुडबुडा फुगलेला आहे आणि क्षणार्धामध्ये फटकन फुटून जाईल, कळणार पण नाही तुम्हाला. तरी या जगामध्ये मानव समाज हा भूमीची मालकी, कुटुंब आणि उपभोग्य पदार्थ यांसारख्या क्षणभंगूर भौतिक ऐश्वर्यांप्राप्ती वेडा झालेला असतो. अशा तात्पुरत्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी लोक हे देवी देवता किंवा मानवी समाजातील शक्तिशाली मनुष्याची पूजा करतात. प्रभुपाद खाली लिहितात, जर एखाद्या मनुष्याला एका राजकीय नेत्याची पूजा करून शासनामध्ये मंत्रीपद मिळाले तर त्याला वाटते की आपण मोठे वरदानच प्राप्त केलेले आहे.
आजकल हेच तर चालतं, मेरा कॉन्टैक्ट सबसे बड़ा कॉन्टैक्ट है मेरा ये नेता के पास, है ना, और मेरे पास सबसे बड़ा प्रॉपर्टी है, ये है वो है, राईट. पण त्यांना कळत नाही प्रॉपर्टी लिहितात. म्हणून ते सर्व लोक तथाकथित नेते किंवा प्रतिष्ठित लोक यांच्यापुढे तात्पुरत्या वरप्राप्तीसाठी मस्तक झुकवतात आणि खरोखरच या लोकांच्या इच्छित गोष्टी प्राप्त होतात. असं नाही की भेटत नाही, देवदेवतांचे वर हे त्यांना पटकन भेटतं, राईट. पण प्रॉपर पुढे क्लिअर करतात, भौतिक अस्तित्वाच्या कष्टमय स्थितीतून कायमची सुटका होण्यासाठी कृष्ण भावनाविध होण्यामध्ये अशा लोकांनी मुळीच स्वराचे नसते. ते सर्व इंद्रिय भोगाच्या मागे लागलेले असतात आणि इंद्रिय भोगासाठी अल्पशी सुविधा मिळवण्यासाठी ते देवी देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या शक्तिशाली जीवांचे पूजन करण्याकडे आकर्षित होतात. त्यांना क्वचितच कृष्ण भावनेमध्ये आस्था असते. बऱ्याच लोकांना काय असते, इंद्रिय भोगामध्ये रुची असते आणि म्हणून ते कुठल्या तरी शक्तिशाली जीवांची उपासना करतात. तर हे तुमचं उत्तर आहे अर्जुनाच्या प्रश्नाला कि सब भगवान के पास क्यों नहीं आते, देवताओं के पास क्यों जाते हैं? क्यों? क्योंकि लोगों के पास पेशेंस नहीं है. लोग परमानेंट चीज नहीं चाहते हैं, फटाफट टेम्पररी चीज चाहते हैं जिससे उनको सुख मिले, लेकिन अल्टिमेटली दुख में परिणति होती है उसकी, राईट. मग आता देवी देवतांची सिस्टम आहे, असं नाही की ती त्याचा काय फायदा नाहीये. फायदा आहे. काय फायदा आहे बघा, आता पुढे तुम्हाला दिसेल 4.13 मध्ये वाचा, प्रतीक्षा निधील पाटील मध्ये वाचा 4.13. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. प्रणाम. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुण कर्म विभागशः तत्सकर्तारम् अपि मम विद्धि अकर्तारम् अव्ययम्. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत आणि तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा करता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. येस. मग आता भगवंत याला कुठे कनेक्ट करतात तुम्ही लक्षात ठेवा. हा आपला सेक्शन चालू आहे कर्मयोगाला कनेक्टेड 3ऱ्या अध्यायातला, आणि अर्जुनाचा प्रश्न होता की काम क्रोध या गोष्टीला कसं कंट्रोल करावं, राईट. भगवान सांगितलं कि इसको कंट्रोल करने के लिए आध्यात्मिक बुद्धि के माध्यम से इसको कंट्रोल करो, है ना, मेरे भक्त बनो. संपूर्ण सेक्शन तो सांगितलेलं है, मेरे भक्त बनो. मागचा मेरे भक्त बनोगे तो सब कंट्रोल हो जाएगा. लेकिन मेरे भक्त सब नहीं बन सकते ना, तो इसीलिए क्या करो, वर्णाश्रम सिस्टम मैंने बनाया है अर्जुन. अगर किसी को अपने काम की इच्छा पूरी करनी है ना, विवाह करो. अभी विवाह करने के लिए फिर वर्णाश्रम बनाया हुआ है, राइट. अपने अपने साइकोफिजिकल नेचर के हिसाब से अभी सब लोग सन्यासी नहीं बन पाएंगे, सब लोग भक्त भी नहीं बन पाएंगे. तो क्या करो, ठीक है, इसलिए मैंने सिस्टम बनाया है वर्णाश्रम में. क्या बनाया सिस्टम मैंने? 4 वर्ण बनाया है, ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य. अपने अपने मेंटेलिटी के हिसाब से आप अपने अपने आश्रम में सिचुएट हो जाओ, है ना, सॉरी वर्ण में. उसके बाद फिर स्पिरिचुअली एलिवेट करने के लिए मैंने आश्रम बना दिया है, राइट. ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यास. मग ही सिस्टम भगवंतांनी बनवले, त्या सिस्टम मध्ये आपण राहिल्याने आपल्या इच्छा पण पुऱ्या करू शकतो आणि ऍट द सेम टाइम हळूहळू थोडं का होईना अध्यात्माकडे वळू शकतो. आता से फॉर एक्झाम्पल आज इथे लोक आलेत बाबुलनाथला. मग आता ते बाबुलनाथला आले तर ते विचार करतात ठीक है ना, थोड़ा गोपीनाथ के पास भी जाना चाहिए. तिथे गर्दी आहे परत मंदिरामध्ये, तुडुंब भरलं मंदिर पूर्ण सकाळ ते संध्याकाळपर्यंत. सम हाउ दे गेट चान्स बिकॉज दे हॅव सम फेथ. त्यांना थोडी श्रद्धा आहे भगवंतांमध्ये, राइट. देवता आणि भगवंतांना कळत नाही वेगवेगळे आहेत की नाही, ठीक है, ये भी भगवान है, चलो उधर भी जाके दर्शन लेते हैं. म्हणून वर्णाश्रम सिस्टीम मध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांना संधी असते वैदिक शास्त्रांच्या संपर्कामध्ये येण्याची, जे आपण योगा लॅडर मध्ये स्टडी केलं होतं. साधू संतांची भेटण्याची, ब्राह्मणांची भेटण्याची, शास्त्रांची भेटण्याची, आणि अशा प्रकारे सम हाउ और अदर प्युरिफिकेशन व्हायला जाण्याचा चान्स असतो. म्हणून भगवंत म्हणतात की मैंने सिस्टम बना के रखा है वर्णाश्रम, इसलिए ताकि जिन लोगों को ये काम का प्रॉब्लम है, क्रोध का प्रॉब्लम है, जो डायरेक्टली संत नहीं बन सकते, ठीक है, वर्णाश्रम सिस्टम में एंट्री करो, देवी देवता की पूजा करो, चलेगा. भले हमने गाली दिया अभी देवी देवता की पूजा को, सो दिस इज वन साइड. ते कोणा करता, भक्तांकरता, समझने करता. पर ठीक है, अगर आप नहीं बन सकते भगत डायरेक्ट, चलो कोई बात नहीं, देवता की पूजा करो, वर्णाश्रम सिस्टम के अंदर रहो, तो पहले जीवन के कुछ समय आप ब्रह्मचारी रहो, ब्रह्मचारी आश्रम में, फिर बाद में गृहस्थ बन जाओ, भरपूर पैसा कमाओ, जो करना है करो, लेकिन समझ के लो कि जो 50 साल हो जाएंगे जीवन के, हमें रिटायर होना है. देन वानप्रस्थ लो, फिर धीरे धीरे संन्यास लो और फिर इस जगत से मुक्त हो जाओ. तो ये सिस्टम भगवंतांनी बनवले. चातुर्वर्णम, 4 प्रकार के वर्ण, और स्पेशली इथे वर्ण म्हणतात भगवंत, आश्रम म्हणत नाही. 4 वर्ण मैंने बनाए हैं. और कैसे बनाए हो? गुण और कर्म के विभाग से. म्हणजे प्रत्येकाचा गुण आणि कर्म वेगवेगळा आहे. जो ब्राह्मण आहे त्याचा ब्राह्मणाचा गुण आहे, राईट.
तो बिझनेसमॅन बनू शकत नाही, मग त्याने ब्राह्मणिकल टाईपची कामं करायची. जो व्यवसाय आहे वैश्य त्याने बिझनेस करायचा, जो शूद्र आहे त्याने शूद्र प्रकारे काम करायचं. शूद्र म्हणजे काय, आता असं नाही की तो थर्ड क्लास झाला, नाही, प्रत्येकाचा रोल आहे. आपल्या सोसायटीमध्ये जे झाडू कचरा करतात त्यांचा रोल नाहीये का? त्याने झाडू पोछा नाही केला तर तुम्हाला काय होईल, उद्या तुम्हाला करावं लागेल, राईट? आणि मग तुमचं जे ऑफिसचे कामं कोण करणार? मग सगळं अटकलं. सो दॅट्स एव्हरीबडी हॅज अ रोल टू प्ले, राईट? आणि मग हे सांगताना भगवंत सांगतात कि इसका जो डिविजन है तो मैंने गुण और कर्म के हिसाब से किया है, मैंने बनाया है. पण भगवंत म्हणतात तस्य कर्तारम अपि, लेकिन मैं इस सिस्टम का पार्ट नहीं हूं. ये वर्णाश्रम मैंने बनाया है, लेकिन आई एम नॉट द पार्ट ऑफ दॅट सिस्टम. मग हे कसं झालं? आणि भगवंत म्हणतात कुठे कुठे गेला, ठीक आहे तो शब्द बाजूला ठेवून द्या, विद्धी करता आहे ना, विद्धी अकर्तारम अव्ययम, ते बाजूला ठेवा. पण भगवंत म्हणतात तस्य कर्तारम अपि माम, मैं इसका करता हूं लेकिन मैं इसका पार्ट नहीं हूं. जो लोगों को आज जो पोजीशन मिला हुआ है वो उनके अपने अपने इच्छा और कर्म के हिसाब से मिला हुआ है. जसं फॉर एक्झाम्पल शाळेमध्ये बऱ्याच इयत्ता असतात ना, म्हणजे शिक्षण विद्यालयामध्ये, त्याच्यामध्ये तुमचं समजा इंजिनिअरिंगची डिग्री असते, मेडिकलची असते, किंवा पहिली दुसरी 10वी पर्यंत, किंवा नंतर MSc BSc PhD MA MCom बरेच डिव्हिजन असतात. आता शाळेचा जो ऍडमिनिस्ट्रेटर आहे त्याने काय केलेलं आहे, हे सगळं बनवून ठेवलेलं आहे. पहिली कक्षा का क्लास रहेगा, दुसरी तिसरी चौथी पाचवी 10वी 12वी 15वी आणि वेगवेगळ्या डिव्हिजन्स. आता कुठला मुलगा कुठल्या ब्रँच मध्ये शिकायला पाहिजे हे ऍडमिनिस्ट्रेटरच्या वरती जबाबदारी आहे की मुलावरती आहे? कोण ठरवेल? कोण ठरवेल की त्याला कुठल्या ह्याच्यात ब्रँच मध्ये जायचंय? मुलावर. आणि मुलगा जर म्हटला तुम्ही ना एवढे बेकार आहात ना, हे कॉलेज एवढं बेकार आहे ना, मला सायन्स मध्ये जायचं होतं, मला आर्ट्स मध्ये टाकलं. तुला बरं का टाकलं जरा विचार जरा. नाही मला ना 40% भेटले, मग तुला सायन्स मध्ये कसं काय टाकणार? नाही हे कॉलेज लय बेकार आहे, मला 40% भेटले, मला सायन्सला ऍडमिशन घेऊन दिले नाही. हा स्वतः सांगतो हा की मला 40% भेटले पण मला सायन्स घेऊन दिले नाही. कसं घेऊन देते तुला राजा? तुला जर 40% भेटले तर तुला आर्ट्सलाच पाठवतील, किंवा कॉलेजच्या बाहेर पण घालवतील. ते म्हणतील अरे हमारा कॉलेज का नाम खराब हो रहा है. त्याच प्रकारे वर्णाश्रम पद्धतीमध्ये कोणी ब्राह्मण असेल, कोणी शूद्र असेल, कोणी क्षत्रिय असेल, कोणी वैश्य असेल, है ना, प्रत्येक जणाची पोझिशन प्रत्येकाने ठरवलेली आहे त्याच्या आपापल्या गुण आणि कर्मानुसार. त्याला भगवंत जबाबदार नाही आहेत. मैंने सिस्टम बना के रखा है, इस सिस्टम में अपने आप को कहाँ सिचुएट करना है आपके ऊपर निर्भर करता है, मेरे ऊपर नहीं करता है. मैंने बना के छोड़ दिया है. एक तो मैं इसका पार्ट नहीं हूं, और दूसरा आपके ऊपर है आप कहाँ अपने आप को सिचुएट करना चाहते हैं, राइट? ते भगवंत क्लिअर करतात. आणि म्हणून ते म्हणतात की आय एम नॉट द डूअर, राईट? ओके. आणि मग प्रभुपादांनी ऑफकोर्स या तात्पर्यामध्ये वर्णाश्रम सिस्टमची महत्व सांगितलेलं आहे की वर्णाश्रम सिस्टम किती महत्वाचं आहे ना. तुम्ही जर जाल पान नंबर 174 मध्ये लास्टच्या 174 मध्ये लास्टच्या 4-5 लाईनी प्रभुपाद लिहितात, कुठे गेला, मानवी समाज हा इतर पशु समाजाप्रमाणेच आहे, परंतु मनुष्यांना पशु स्तरावरून उन्नत करण्यासाठी उपयुक्त वर्णाची निर्मिती भगवंतांद्वारे करण्यात आली आहे, जेणेकरून कृष्ण भावनेचा पद्धतशीर विकास होऊ शकेल. एखाद्या विशिष्ट मनुष्याची कर्म करण्याची प्रवृत्ती ही त्याने प्राप्त केलेल्या गुणांनुसार ठरवली जाते. भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांना अनुसरून असणाऱ्या अशा जीवनाच्या लक्षणांचे वर्णन या ग्रंथाच्या 18व्या अध्यायामध्ये करण्यात येईल. आणि मी इथे शॉर्ट मध्ये केलेले आहे. प्रभुपाद बद्दल एलॅबोरेट करतात, ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य वगैरे वगैरे, राईट, लाईक दॅट. आणि मग नंतर ब्राह्मण आणि वैष्णवांबद्दल फरक दिला, तुम्ही नंतर वाचा, तुम्हाला कळेल. बट दिस इज द वे. भगवंत म्हणतात की मी या सिस्टमचा पार्ट नाहीये आणि मी करता नाहीये, राईट? मी या सिस्टम मध्ये मी बनवले सिस्टम, पण मी या सिस्टमचा आय एम नॉट द पार्ट ऑफ दॅट. पण तुमच्याकरता बनवले मी. ज्याला डायरेक्टली महान संत म्हणता येतं त्यांनी बना ना या सिस्टम मध्ये येऊन इथनं हळूहळू प्रोग्रेस करा आणि मग इव्हेंच्युअली मुक्त ह्या जगात, राईट? आणि मग आता हा जो 14वा श्लोक आहे, तुम्ही माझ्या सगळे की बाउन्सर जायला चालतो नाही ना? अजून एक 10 मिनिटं, मग आपण 2 श्लोक कवर होऊन जाईल. आता थोडस भगवंत आहेत ना, थोडस कृष्ण का ज्ञान लास्ट आपण वाचलं होतं ना, इट्स ऑस्टेरिटी समटाइम, तपस्या, राईट? पण त्या तपस्याने आपलं चित्त शुद्ध होईल. जास्त कठीण नाहीये, सिंपल आहे. आपण जस्ट मागच्या 11व्या श्लोकामध्ये वाचलं
कि हम जिस भाव से मेरे पास आओगे उस भाव में मैं आपको प्राप्त हो जाऊंगा, राइट। लेकिन सब लोग मेरे पास क्यों नहीं आते 12वें श्लोकामध्ये? क्योंकि मैं फटाफट पेमेंट नहीं करता हूँ, बहुत डिले करता हूँ क्योंकि पेमेंट करते वक्त मैं सोचता हूँ पेमेंट दूं कि नहीं दूं, यार ये पैसा लेके कहीं दारू पी तो नहीं पिएगा ना। अच्छा दारू पीने की इच्छा अभी तक नहीं गया ना, रुक अभी नहीं दूंगा पैसा, पहले इच्छा खत्म करो फिर पैसा देता हूँ। मैं बोला कि यार फिर इच्छा खत्म होने के बाद क्या फायदा उस पैसे का आया था मांगने के लिए, कुछ खाने के लिए, है ना, लेकिन खाने का इच्छा ही चला गया तो पैसा लेके क्या करूं? अरे भाई अभी उस पैसे से गोविंदा में प्रसाद लो, है ना, हाँ तो अभी मिलेगा पेमेंट, ठीक है ये ले लो लाइक दैट। मग आता ते सांगितल्यानंतर 13व्या श्लोकात सांगितलं ठीक है, आप अगर ऐसे डायरेक्टली भक्त नहीं बन सकते हो, ये देवी देवता का सिस्टम भी कोई बुरा सिस्टम नहीं है, अच्छा ही है, इसमें आ जाओ 4 वर्ण और इसके इसमें, और यहाँ से प्रोग्रेस करो, राईट। त्यानंतर मग भगवंत पुढे आता 14व्या श्लोकामध्ये जी माहिती देतात ती माहिती इट्स ऑलमोस्ट सिमिलर टू 3.9. 3.9 मध्ये भगवंत काय म्हटले? जन्म कर्मच में दिव्यम, मेरा जन्म कर्म क्या है? दिव्य है। लेकिन कैसे दिव्य है? देखो यहाँ पे 14 नंबर में वाचा, अमोल प्रभु वाचा 40 गाव। हरे कृष्ण प्रभु जी, दंडवत प्रणाम। न माम कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा इति मामय अपि जानाति कर्मभिः न स बद्धते। हरे कृष्ण प्रभु जी, कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही। जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही। हरे कृष्ण। यस, भगवान म्हणतात की अरे उतना ही नहीं अर्जुन, मेरा जन्म कर्म कैसा दिव्य है, मैं किसी कर्म से क्या नहीं होता, बद्ध नहीं होता। म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे, अच्छा भगवंत बद्ध का होत नाही एखाद्या कुठल्या कर्माने? तुम्ही म्हणाल की अच्छा कॉलेज में अगर किसी ने रूल बनाया है, से फॉर एग्जाम्पल तुम्ही आहात सगळ्या सोबत, बाउन्सर जात असेल सांगा, नाही जाते ना पाच मिनिट, आपण 9 वाजेपर्यंत टाइम ठेवलाय, अजून एक 5-10 मिनिटं, ठीक आहे ना? कोणाला काय बोलायचं आहे? अरे कोणाला काय समजलं नाही आतापर्यंत? असं कोणी आहे का? बरेच जण आहेत सगळ्यांना समजलं। गोपीकडे माताजी तुम्हाला बाउन्सर जात आहे, हे बी झालं प्रभूजी आतापर्यंत? हरी बोल प्रभूजी, हरे कृष्ण। आतापर्यंत जे झालं ते एकमेकाशी कनेक्टेड वाटत होतं, हा थोडासा वेगळा वाटतोय श्लोक। कनेक्टेडच आहे याच्याशी। हा कसा कनेक्टेड आहे? 13व्या श्लोकला त्यांनी 13व्या श्लोक पेक्षा यांनी कनेक्ट केलेला आहे 9व्या श्लोकला 3.9. 3.9 मध्ये भगवंत म्हटले होते माझा जन्म आणि कर्म दिव्य आहे, तर ते दिव्य का आहे आणि माझ्या जन्म कर्माबद्दल तुम्ही चर्चा करून मुक्त खाऊ शकता त्याची माहिती इथे दिलेली आहे, राईट। आणि मागच्या याला पण कनेक्टेड आहे। मागच्या याच्यामध्ये भगवंत काय म्हटले की मी या वर्णाश्रम सिस्टमचा पार्ट नाहीये, म्हणजे मी तुमच्यासारखा नाहीये, मी वेगळा आहे आणि म्हणून तुम्हाला माझ्याकडे यायला पाहिजे। मी थोडा एकदम वेगळा आहे। कसं वेगळा आहे मी? कारण बघा आता त्यात भगवंत म्हणतात मी कोणत्याही कर्माने बद्ध होत नाही। अच्छा मी का बद्ध होत नाही? अच्छा आपण बद्ध का होतो कुठल्या कर्माने? कुठल्याही कर्माने आपण बद्ध का होतो? कारण आपण त्या कर्माच्या फळाचा भोग घेण्याची इच्छा करतो, पण भगवंतांना ही इच्छा नसते। भगवंत कुठल्याही कर्माचा भोग घ्यायची इच्छा करत नाही, कारण भगवंत आप्तकाम आहेत, ही सेल्फ सॅटिस्फाईड, त्यांना कुठल्या गोष्टीची इच्छा नाहीये, संतुष्ट आहेत ते, राईट। पण आपल्याला इच्छा आहे, राईट। आणि म्हणून भगवंत म्हणतात तुम्ही त्या श्लोकाच्या पुढे दुसरी लाईन की जो कोणी माझ्याबद्दलचे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलाने बद्ध होत नाही, राईट। कसा बद्ध होत नाही? समजा तुम्हाला कळेल कि ये जो व्यक्ति है ना ये बद्ध नहीं है, ये मुझे और जो बद्ध नहीं हो मुझे मुक्त कर सकता है ना। समझो अगर मैंने किसी का हेल्प लेने के लिए गया और उसके हाथ ही बंधे हुए हैं और मैं बोला मेरे हाथ छोड़वा देना यार, मेरे हाथ बंधे। वो बोला अरे मेरे भी हाथ बंधे हुए हैं, कैसे हाथ छुड़ाओ तुम्हारे? अच्छा हम दोनों के हाथ बंधे हुए हैं क्या? तो हमें कैसे छुड़ाएंगे? बैठ के हरे कृष्णा करो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम। तो आपके हरे कृष्णा करने से क्या होगा? कोई इस्कॉन का डिवोटी सुन लेगा, बोलेगा अरे ये दोनों के हाथ बंधे, चलो हाथ छुड़ा देता हूँ। वो क्यों छुड़ा सकता है? क्योंकि उसके हात छुडे हुए हैं। ज्याचे हात मुक्त आहेत तो जरूर मुक्त करू शकतो ना। भगवंतांचे हात हे मुक्त आहेत, कारण ते कधी बद्ध होत नाही, तसे ते मुक्तच आहेत भगवंत, पण सांगतायत ते तो मेरे हाथ खुले हैं, मेरे भक्तों के हाथ भी खुले हैं, और मेरे भक्तों के हाथ उस मात्रा में खुले हैं जिस मात्रा में वो मेरा नाम का शरण लेते हैं,
इट्स नॉट जस्ट कॉलिंग. मग तुम्हाला सांगत होतो ना तुम्ही, नॉट जस्ट कॉलिंग बट इट्स शरणागती. नाम स्मरण करताना पण असं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 बडबड नाहीये ती. बडबड तर आपण 1000 दिवसात करू शकतो, ऑफकोर्स ती चांगली बडबड आहे ही, पण त्याच्यामध्ये भाव आहे की मुझे भगवान चाहिए, मुझे भगवान चाहिए, मुझे सेवा चाहिए, मुझे सेवा चाहिए. बाद में सेवा आने के बाद मत बोलो अरे यार 2 घंटा जब करके 2 घंटा गया ऑलरेडी, अभी भगत आ गया और बोल रहा है कि 1 घंटा और सेवा करो. तो 2 घंटा बैठ के कुछ चिल्ला रहा था उधर, सेवा दो सेवा दो सेवा दो, म्हणजे आपल्याला आपल्या जपाचा अर्थ कळलाच नाही. मग अशा जपाचा शरणागती मध्ये लिस्टिंग होत नाही. याने तुम्हाला पुण्य भेटेल, पापांपासून थोडी मुक्ती होईल, पण भक्ती भेटणार नाही. आणि भक्ती भेटल्याशिवाय आत्मा शांत होऊ शकत नाही, संतुष्ट होऊ शकत नाही. पुण्य तुम्हाला भेटेल, तुमची कामं होऊन जातील फटाफट, पैसा भरपूर भेटेल, नोकरी होईल, सगळं काय होईल, पण संतुष्टी भेटणार नाही त्यामध्ये. दॅट्स वाय कॉलिंग पाहिजे त्याच्यामध्ये, राईट. म्हणून भगवान म्हणतात मैं मुक्त हूं, ये बात मेरे बारे में जो जान सकता है वो भी मुक्त होगा. कारण मग त्याला कळतं की अरे ये व्यक्ति मुक्त है, इसका मुझे आश्रय लेना चाहिए और किसी का नहीं. और इससे जो कनेक्टेड है, इसके जो शुद्ध भक्त है, इनका मुझे आश्रय लेना चाहिए कि वो भी क्या है, मुक्त है. राईट, लाईक दॅट. आणि मग नंतर ऑफकोर्स या तात्पर्यामध्ये हा जो तात्पर्य आहे ना, तो मागच्या तात्पर्याशी, ह्या तात्पर्याला आपण एंड करू. ठीक आहे, रिलीफ या तात्पर्यामध्ये एंड करू. या तात्पर्यामध्ये बरोबर लिहितात, कुठे गेला, मीच थकून जातो ऍक्च्युली. अजून अच्छा, ओके, हा ठीक आहे. हा, तर ह्या ऍक्च्युली ह्या तात्पर्याला तुम्ही एक टायटल द्या, ह्या पॅरेग्राफला टायटल द्या, तुम्हाला मला लगेच याचा अर्थ कळेल. ह्या पॅरेग्राफला म्हणजे या तात्पर्याला टायटल आहे. आणि हा प्रश्न तुम्हाला येईल गीतेमध्ये, क्वेश्चन बँक मध्ये ऑलरेडी दिलेला आहे. भगवंत जीवात्म्याच्या भौतिक, काय लिहिले, पेन्सिल माझी इरेज झालेली आहे इथे. हा, भगवंत बंधना करता जबाबदार नाहीत. करेक्ट. म्हणजे हा जो तात्पर्य आहे ना, तो मागच्या तात्पर्याचा कंटिन्युएशन आहे. मागच्याच्या या जो मागचा काय बोलला ते, भगवंत जीवात्म्याच्या भौतिक बंधना करता जबाबदार नाहीत. कशा जबाबदार नाहीत? आता से फॉर एक्झाम्पल इथे उदाहरण दिलेलं आहे, नो काय उदाहरण दिलेलं आहे खाली, प्रॉपर लिहितात, भौतिक जगतातही घटनाबद्ध नियम आहेत आणि नियमांद्वारे आपल्याला कळून येते की राजा कोणताही प्रमाद करू शकत नाही किंवा तो राष्ट्र नियमांच्या अधीन नाही, कारण राष्ट्राचे नियम त्याने बनवलेत. ऑफकोर्स हे थोडं मला कधी कॉन्ट्रॅक्टरी वाटतं एक्झाम्पल, पण भगवंतांच्या बाबतीमध्ये रिलायबल आहे. म्हणजे समजा से फॉर एक्झाम्पल, आता समजा भक्तिशास्त्री क्लास आहे, बरोबर आहे. या क्लास करता मी काही नियम बनवलेले आहेत, तिथे नियम फक्त तुम्हाला ऍप्लिकेबल नाही, मला पण ऍप्लिकेबल आहेत. ज्या मोमेंटला मी रूल ब्रेक करेल, तुम्ही म्हणाल रे रूल बनाया और खुद फॉलो नहीं करते, हमको फॉलो करने के लिए बोल रहा है, राईट. त्यामुळे हे एक्झाम्पल मला कधी कॉन्ट्रॅक्टरी वाटतं, पण भगवंताच्या बाबतीमध्ये हे फुली ऍप्लिकेबल आहे, राईट. पण असा हा एक नियम सुद्धा आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर, की राजाचा जो देशाचा राष्ट्राध्यक्ष त्यांनी जो नियम बनवलेला आहे, तो नियम म्हणजे ठीक आहे थोडा कॉन्ट्रॅक्टरी आहे, पण जाऊ दे, त्यात जास्त नका घुसू. पण तुम्ही जर भगवंतांना बघितलं तर भगवंतांनी जे बनवलेले नियम आहेत, भगवंत त्याच्या अधीन नाही आहेत, राईट. कारण ते नियम त्यांनी असे बनवलेत की त्या नियमाने आपलं भलं होणार आहे आणि भगवंत त्या नियमाने नेहमी फॉलो करतात, कधी ब्रेक करत नाहीत. जसं फॉर एक्झाम्पल भगवंत, लोक म्हणतात भगवंतांनी रासलीला केली, सुखदेव गोस्वामींनी रास पंचायत झाली होती, म्हटलं की अरे परीक्षित महाराज म्हटले सुखदेव गोस्वामींना, आप बोल रहे कृष्ण की पूजा करो, कृष्ण ने क्या किया, कृष्ण ने रासलीला किया, दूसरों की पत्नियों के साथ रात को डांस किया, ऐसे कैसे और इनकी मैं पूजा करूं. सुखदेव गोस्वामी बोले ये संसार में जितने भी पहली बात तो सारे प्रकृति है. पुरुष केवल एक ही है और वो है कृष्ण. सब क्या है, फीमेल है. आप किसको फीमेल बोल रहे, किसको मेल बोल रहे, पहले क्लॅरिफाय करो सिद्धांत वाईज. आपण सगळे प्रकृती आहोत ऍक्च्युली, आपल्यापैकी कोणी पुरुष नाही. त्या आपण आता कोणी पुरुष बनलाय, कोणी स्त्री बनलाय आणि आपण आपापले रोल बनवतोय की मैं पुरुष इंजॉयर, मैं स्त्री इंजॉयड, ऐसा कुछ नहीं है, सब इंजॉयड है.
सब प्रकृति है। और अगर प्रकृति है सब और पुरुष केवल एक ही है, तो अगर कृष्ण ने रासलीला किया तो किसके साथ रासलीला कर रहे हो? अपनी पत्नी के साथ ही कर रहे हैं ना। प्रभुपाद तो म्हणायचे आपने जो एक रखा है ना वो भी चोरी है, आपका एक पत्नी भी चोरी आहे. ऑफकोर्स लाईक दॅट सुखदेव गोस्वामी त्यांना समजवतात, म्हणून तो अधीन नाहीये, राईट. आणि नंतर प्रभुपाद पुढे लिहितात. त्याचप्रमाणे भगवंत जरी भौतिक जगताचे श्रेष्ठ असले तरी ते भौतिक जगताच्या कार्यामुळे प्रभावित होत नाहीत. ते सृष्टीची निर्मिती करून सृष्टीपासून अलिप्त राहतात. तर प्राकृतिक साधनावर स्वामित्व गाजवण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळे जीव हे भौतिक कार्याच्या कर्मफलात गुंतून राहतात. कळलं का तुम्हाला आता याचं उत्तर? भगवंत या सगळ्या ट्रान्झॅक्शन पासून एकदम सेपरेट आहेत. त्यांना काही घेणं देणं नाहीये. त्यांनी सिस्टम बनवले आणि ते निघून गेले तिथनं. निघून गेले म्हणजे सुपरवाइज करतायत. त्यांना काय घेणं देणं या जगाशी, या क्षुल्लक सुखाशी. भगवंत आप्त काम आहेत. पण आपल्याला जगामध्ये सुख पाहिजे म्हणून आपण अनेक गोष्टींमध्ये सुख शोधतो आणि त्यामध्ये गुंतून जातो, राईट. आणि मग प्रभुपाद पुढे उदाहरण देतात. ते उदाहरण बघा किती सुंदर उदाहरण आहे. 2 उदाहरण त्याच्यामध्ये. एखाद्या संस्थेचा मालक आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य अथवा अयोग्य कार्याला जबाबदार नसून कर्मचारी स्वतः जबाबदार असतात. बरोबर आहे की नाही? ऑफिसमध्ये तुम्ही जर का रूल ब्रेक केला तर त्याला कोण जबाबदार आहे? तुम्ही आहात ना. ऑफिसचा मालक नाहीये, राईट. तुमच्यावरती त्यांनी सांगून ठेवलं होतं की हे नियम आहेत, हे असं असं आहे, तुम्ही ब्रेक केला तुमच्यावर जबाबदारी आहे. आणि प्रभुपाद पुढे लिहितात, जीव आपल्या इंद्रिय तृप्तीच्या विशिष्ट कार्यामध्ये मग्न असतात आणि ही कार्य भगवंतांनी नेमलेली नसतात. अधिक इंद्रिय तृप्तीसाठी जीव या जगातील कर्मामध्ये मग्न असतात आणि त्यांना मृत्यूनंतर स्वर्गीय सुखाची अभिलाषा असते. म्हणजे विचार करा किती आपलं, म्हणजे किती आता पण मला एन्जॉय करायचंय आणि मी मेल्यावर मला स्वर्गात जाऊन अजून एन्जॉय करायचंय आणि तिथनं परत आल्यावर ते अजून एन्जॉय करायचंय. मग तुला भक्ती आणि साधना कधी करायचीच नाहीये मला, राईट. भगवंत स्वतःमध्ये पूर्ण असल्यामुळे त्यांना तथाकथित स्वर्गीय सुखाचे मुळीच आकर्षण नसते. बघा, आप्तकाम. स्वर्गलोकातील देवी देवता म्हणजे भगवंतांनी आपल्या सेवेमध्ये नेमलेले सेवक आहेत. कर्मचारी, प्रभुपादांचं हे तात्पर्य बघा, हे तर क्लासिक आहे. कर्मचारी ज्याप्रमाणे खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करतात त्याप्रमाणे मालक काही खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करत नाही. आता तुमचा जो नोकर आहे त्याला त्या रस्त्यामध्ये जे हातगडी असते ना, त्यात 10 लोकांनी बोट घालून आपला घाम गाळून त्याला तीच भेलपुरी आवडते, तोच वडापाव आवडतात, तेच भजी आवडते, जी 50 वर्षापासून तेच तेल त्याने वापरलेलं असतं. त्या तेलामध्ये मला तीच भजी आवडते कारण त्याला तीच चव असते. आणि ज्याने 5 स्टार हॉटेलमध्ये व्यवस्थित रिफाइंड ऑइल मध्ये खाल्लेलं त्याला नाही वो उदर, राईट. त्याप्रमाणे भगवंतांना आध्यात्मिक सुखाची हे आहे किंवा शुद्ध भक्तांना या थर्ड क्लास जगातल्या कचऱ्यामध्ये जात नाही. आपण तुम्ही खा, तुम्हाला जिथे खायचं तिथे. उदाहरण दिलं, लोक म्हणतात ना, जब तक वो भेलपुरी वाला, वो पानीपुरी वाला उसमें अपना उंगली नहीं डालता है ना, तब तक उसमें टेस्ट नहीं आता है. क्यों नहीं आता है भाई? हमारा क्वालिटी वही है. हमको कचरे में खाने का आदत है तो कचरे में मजा आएगा. मंदिर में अगर कोई आपको भगवान का भोग लगा हुआ प्रसाद है, इसमें नमक कम है, मजा नहीं आ रहा है, कैसे मजा आएगा आपको? क्योंकि आपका रजोगुणी तमोगुणी स्वभाव है, सड़क का ही आपको पसंद आएगा. सो आवर स्टँडर्ड इज लाईक दॅट. मग भगवानाचं स्टँडर्ड तसं नाहीये. आणि मग ह्याला तर याच्यापेक्षा आणखी क्लासिक उदाहरण खाली दिलेलं आहे. नंतर प्रभुपाद लिहितात, भगवंत हे भौतिक कर्म आणि कर्मफलापासून अलिप्त असतात. बरोबर आहे. मला वाटलं 2 मिनिटात पूर्ण होईल, पण झालंच. आता काय नाही, हा टॉपिक तसा आहे त्यामुळे ह्याला काय नाईलाज आहे. तर तुम्ही असा नाही विचार करू की मी तुम्हाला टॉर्चर करतोय. सब्जेक्ट इज लाईक दॅट. आपण त्याला जर व्यवस्थित हे नाही केलं तर तुम्हाला समजणार नाही. म्हणजे थोडंफार जेवढं समजतं ते पण बाउन्सर होऊन जाईल, राईट. याला अजून 2 अँगल असतात. सी, आपण या जगामध्ये एखाद्या कर्माशी आसक्त असतो आणि त्याच्यापासून निर्माण झालेल्या फळाशी आसक्त असतो. बरोबर आहे. काही लोक फळाशी आसक्त असतात. इससे मिला हुआ, इस कर्म से मिला हुआ फल मुझे चाहिए और कर्म भी मुझे अच्छा लगता है. काही लोक फक्त कर्माशी आसक्त असतात. से फॉर एक्झाम्पल त्यांना सांगितलं की मंदिरामध्ये झाडू पोछा करायचा आहे, झाडू पोछा करेंगे, ठीक है, लेकिन झाड़ू पोछा ही करेंगे और मैं कोई सेवा नहीं कर सकता. ये है कर्म से आसक्त, राइट. आणि काही लोकांना कसं असतं, कर्माशी पण आसक्त असतात, फळाशी पण आसक्त असतात. सर्विंग करेंगे प्रसाद, उसके बाद हमको 4 गुलाब जामुन एक्स्ट्रा चाहिए, फल भी चाहिए और सर्विंग ही करेंगे हम हमेशा, दूसरा कोई सेवा नहीं कर सकते. भगवान तर तसे नसतात. एखाद्या कर्माशी आसक्त नसतात,
ते फळशास्त्र नसतात, राईट. आणि ह्यालाही क्लासिक अजून उदाहरण दिलं दुसरं, पावसाशिवाय जरी विविध प्रकारच्या वनस्पती वाढण्याची शक्यता नसली तरी पृथ्वीवर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पतींसाठी पाऊस जबाबदार नसतो. बरोबर आहे का नाही? पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे तृण वीड्स वनस्पत्या उगवतात. तुम्ही म्हणाल की अरे मेरे आंगन में ये कांटे वाला झाड़ क्यों उगता है और उसके आंगन में उधर देखो मोगरा का फूल आ रहा है, तो उसके लिए जवाबदार कौन है? कौन जवाबदार है? मेरे आंगन में मैंने आज तक कभी मोगरा का झाड़ लगाया नहीं जिंदगी में. क्यों? कभी जाके झाड़ू भी नहीं किया आज तक. जो हवा से उड़ के आते हैं आणि हवेने काय उडून देतात? सगळे काटेरी झाडे झुडपच उडून देतात. मोगऱ्याचं कधी झाड मला आठवत नाही उडून वाऱ्याने आलं आणि लागलंय. मग साफसफाई आपल्याला करावी लागते. स्वतःहून तिथे गुलाबाचं झाड येणार नाही किंवा पेरूचं किंवा आंब्याचं झाड येणार नाही. पेरूचं झाड, आंब्याचं झाड, गुलाब हे सगळं आपल्याला लावायला लागेल. जास्वंद तिथं तुम्ही लावलं नाही तर काटेरी झाड येणार आणि तू म्हणारे बारिश गिरा मेरे आंगन में ये कांटे वाला क्यों पेड़ उगा है, उसके लिए आप जिम्मेदार है, राइट. सो लाईक दॅट बेसिकली सांगण्याचं तात्पर्य असं आहे की भगवंत इथे सांगतात की ह्या जीवनातल्या पुढच्या पानात तुम्ही जर 176 ला गेला तर तिथे प्रबोधन दिलेलं आहे. तिसऱ्या लाईनला प्रभुपाद लिहितात की सॉरी वर्णापासून वाचा, भौतिक सृष्टीमध्ये भगवंत हेच परम कारण आहेत. निमित्त मात्र कारण म्हणजे ही भौतिक प्रकृती आहे ज्यामध्ये प्रकट विश्व दृष्टिगोचर झाले आहे. सृष्ट प्राणीमात्रांचे विविध प्रकारचे आहेत. उदाहरणार्थ देवता, मनुष्य, प्राणी, निंद स्तरावरील पशु इत्यादी हे सर्व आपापल्या गतकाळातील बऱ्या वाईट कर्मफलांच्या अधीन आहेत. अशा कारणासाठी भगवंत केवळ योग्य त्या सुविधा आणि प्रकृतीच्या गुणांचे नियम करून देतात, पण भगवंत त्यांच्या भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील कर्मांना जबाबदार नसतात. लाईक दॅट. सो इन सेन्स तुम्ही जर त्या ह्याला जोडलं हे यथाप्रमाणे आपण आपल्या हृदयामध्ये ज्या प्रकारचं सीड बीज आपण रोपित करणार त्या प्रकारे आपण बनणार. आपण जर उद्या वाईट बनलो आपली जबाबदारी आहे. मैंने वो बीज बोया मेरे हृदय में काम क्रोध लोभ का, तो मैं काम क्रोध लोभ में बढ़ रहा हूँ, कामी हो गया हूँ, क्रोधी हो गया हूँ. तो मैंने अगर कृष्ण प्रेम का अगर बीज बोया है तो मैं कृष्ण प्रेमी बन जाऊंगा. इसमें इस्कॉन की गलती नहीं है. मैं 15 साल से इस्कॉन में हूँ भाई, अभी तक मैं भक्त नहीं बना शुद्ध. कैसे बनोगे? अगर तुम हफ्ते के एक दिन जपा सेशन में आओगे कैसे बनोगे? भक्ति चतुर क्लास इतना लगा के दिया आपको, क्लास लगाओगे एग्जाम नहीं दोगे, पढ़ाई नहीं करो, कैसे होगा? जबाबदारी कोणाची आहे? आपली जबाबदारी आहे. इस्कॉन संस्था आहे, प्रभुपाद आहेत, एवढे सगळे सिनियर डिवोटी आहेत, भक्तांचा संघ आहे, त्यांचा फायदा घेण्याची आपली जबाबदारी आहे. ते बेचारे काही करू शकत नाही. ते लोक आपल्याकडे प्रार्थना करतील, फैसिलिटी क्रिएट करतील, पण जबाबदारी आपली है. चैंटिंग करते समय खाली बड़बड़ करना या भगवान को शरण जाना ये हमारे ऊपर निर्भर करता है. जैसा सीड बोएंगे वैसा पेड़ उगेगा, राइट. लाइक दैट. हरे कृष्ण. तर अशा प्रकारे 4 श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलं, 4 ना, राइट, 11, 12, 13, 14 कि मेरे पास लोग क्यों नहीं आते और देवताओं के पास क्यों जाते हैं, और देवताओं के पास जाते भी हैं तो भी वो बराबर सिस्टम है. धीरे धीरे उससे आगे बढ़ो और अल्टीमेटली आपको मुक्ति मिलेगा. लेकिन जान लो कि मेरे बगैर मुक्ति कोई नहीं दे सकता. इसलिए 14वें श्लोक में कहा नमाम कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फलस्पृहा. मैं इस जगत में किसी कर्म से आसक्त नहीं रहता हूँ. हे तुम्ही जाणून घ्या, मग तुम्ही माझ्या शरणागत व्हाल, कारण तुम्हाला कळेल की मैं मुक्त हूँ, मैं आपको आश्रय दे सकता हूँ. सो दिस इज अ काइंड ऑफ पर्पज टू जन्म कर्म च में दिव्यम. मेरा जन्म कर्म दिव्य कैसा है? ऐसे दिव्य है. मेरे हाथ टोटली कंप्लीटली खुले हुए हैं और मैं आपको ऐसे हाथ दे सकता हूँ, यहाँ से ऐसा दे सकता हूँ, और मेरे हाथ अनलिमिटेड है. ऐसे भी दे सकता हूँ, ऐसे कहीं से भी दे सकता हूँ, कितने भी दे सकता हूँ, अनलिमिटेड, राईट. अशा प्रकारे आपल्याला भगवंत त्यांच्याकडे बोलून घ्यायचा प्रयत्न करतात. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. कोणाला काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारा, नाहीतर तुम्ही आपली धुनी भांडी करायला जाऊ शकता. यू आर फ्री. डोक्याला मसाज करून घ्या जर डोकं दुखलं असेल. तुम्हाला हेडेक झाला? प्रत्यक्षात दिल पडत हेडेक झाला ना? नाही प्रभू, इंटरेस्टिंग होतं. खरं सांगा. खरं सांगा प्रभू, शेवटचा श्लोक तर फार इंटरेस्टिंग होता. खोटं बोललं तर पाप लागला. क्वेश्चन बँक जवळ घेऊन बसते, मग आपले थोडेसे क्वेश्चन पण क्लिअर होतात, त्यामुळे मग इंटरेस्टिंग वाटतं. हुशार आहे ना. परीक्षेचा अभ्यास तुम्ही क्लासमध्ये करता.
नाही नाही, ते क्वेश्चन बँक जवळ घेऊन बसलं ना की आपल्याला क्लिअर होतं थोडं थोडं, नाही तर मग पूर्ण लेक्चर ऐकावं लागतं प्रत्येक वेळेला. तुम्ही भविष्यातले सगळे प्रचारक आहात, मोठे मोठे प्रचारक शिरपूर मधले, मग फ्युचर मध्ये मी तुमचे लेक्चर अटेंड करेल. नाही प्रभूजी. ओके, अजून कोणाला काही प्रश्न, काही टीका टिप्पणी, काय बोलायचं असेल नसेल, डोकं दुखलं असेल तरी बोला, फ्री होईल थोडं डोकं, प्रेशर रिलीज होईल. प्रभूजी आता एक्झाम जी होणार आहे संडेला, ती पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायाची आहे ना? संडेला? कुठल्या संडेला एक्झाम? हो. अच्छा, नाही त्या संडे. तुम्ही लेट एंट्री आहात. हो. अब तो मजा आएगा इनको एग्जाम का. संडेला एक्झाम आहे का? माझ्या लक्षातच नाही. किती वाजता एक्झाम आहे? हो, नाही टायमिंग नाही सांगितलं माताजी, पाठवतील टायमिंग श्रद्धा माताजी. अच्छा, कारण मी ऑलरेडी भक्ती वैभवला टायमिंग दिला 2 ते 5. संडेला आहे 3 तास. चालेल ना, एकच झूम आयडी शेअर करू, मला काय आहे. तुम्ही एकाच झूम आयडी मध्ये बसला तरी, तुम्ही दोन्ही मिक्स झालं तरी मला काय फरक नाही पडणार आहे. भक्ती वैभव भक्ती असेल दोन्ही, सगळ्यांनी इन्स्पायर करा एकमेकांना बघून. अरे भक्ती वैभव वाले पढ़ाई कर रहे हैं, भक्ती शास्त्री वाले वही पढ़ाई कर रहे हैं. 2 ते 5 टायमिंग फिक्स आहे आपला. चालेल. मग ज्यांची परीक्षा राहिली त्यांनी या. काही लोकांचे क्वेश्चन पेपर भेटले नव्हते, त्यांनी फोटो काढून ठेवलेत का क्वेश्चन पेपरचे, ज्यांचे पेपर मिसिंग आहेत त्यांचे? हा, मी नेहमी म्हणायचो की फोटो काढून ठेवा पेपर पाठवण्यापूर्वी. काढून ठेवले का ज्यांचे पेपर भेटले नाही त्यांनी? मग मला फोटो पाठवा. काढलेत ना? हा, व्हेरी गुड. मग फोटो मला पर्सनली पाठवा. आता तिकडनं का पाठवा, मी पर्सनली तुम्हाला एक एक करून हे करत जाईल. कारण ते पेपर आहे कुठेतरी, पण मला वेळ भेटला नाही शोधायला त्याला. तर काय हरकत नाही, तुम्ही पाठवा. ज्यांचे भेटतील तेवढे तरी क्लिअर करून टाकेल मी, आणि नाही भेटले तर मग बघू आपण नंतर पुढे. ठीक आहे. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. भगवान भोलेनाथ बाबा की जय. हरे कृष्णा. बाबांचा आशीर्वाद ठेवा सगळ्यांवरती. हरे कृष्ण. भेटू मग आपण परीक्षेला भेटू, ज्यांची पेंडिंग आहे, आणि बाकी आपण हरे कृष्ण. बुधवारी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.